महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ व कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाचे मराठी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 2 दिवसीय वेबिनारचं वेब संवादाचं आयोजन केलेलं आहे. संशोधन, स्वरूप, पद्धती आणि अपेक्षा अशा विषयावरती. तसा विषय जुना, पण दररोजच्या दृष्टीने बघितलं तर तो नवा असा हा विषय आहे आणि त्याच्यामुळे या विषयावर ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभावं यासाठी आपण आज या विषयावरती मार्गदर्शन वरिष्ठांचं घेणार आहोत. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे शैक्षणिक विभागाचे विश्वस्त मान्य प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आपण या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. 2 दिवसाचं वेबिनार आहे. पहिल्या दिवशी माननीय डॉक्टर सतीश बडवे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठातील मराठी विभागाचे सर माजी विभाग प्रमुख आहेत. सरांचं मी या व्यासपीठावरती ऑनलाईन व्यासपीठावरती महाविद्यालयाच्या आणि आमच्या अभ्यास मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त आचार्य डॉक्टर जगदाळे सर यांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता, आमच्या संस्थेच्या मानवीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर मृणाल भारद्वाज याही इथे जॉईन झालेले आहे. त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. काही वेळातच प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम याही जॉईन होतील. त्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या महिला विकास विभागाच्या संचालिका आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, सर्व संशोधक विद्यार्थी आणि संशोधनाची इच्छा मनात असलेले सर्व विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. फारसा वेळ न घेता मी आमच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य गमे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या वेबिनारचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने आणि मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसाचं हे मराठी विषयाचं संशोधनावरती आधारित अशा प्रकारचं वेबिनारचं आयोजन आपण केलेलं आहे. या वेबिनारचा विषय आहे संशोधन, स्वरूप, पद्धती आणि अपेक्षा. आज एकूण जागतिकीकरणामध्ये मराठी भाषा कुठेतरी मागे पडते आहे संशोधनाच्या बाबत, आणि मग विद्यार्थ्यांना संशोधनाबाबत काही चालना मिळाव्यात, प्राध्यापकांना त्यातून स्फूर्ती मिळावी आणि त्यातूनच महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित सर्व जे महाविद्यालय आहे या महाविद्यालयांमध्ये संशोधनात्मक गुणवत्ता वाढीसाठी संस्थेचा अहोरात्र प्रयत्न चाललेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 26 आणि 27 मे म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये या विषयावरती सांगोपांग अशा स्वरूपाची चर्चा होणार आहे. या आजच्या दिवशी खास प्रमुख वक्ते म्हणून इथे व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, ज्यांच्याबरोबर अनेक वर्षांचा माझा संपर्क आहे आणि मराठी साहित्यामध्ये ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं, त्यांची जी संशोधक वृत्ती आहे, जे समीक्षक म्हणून, संशोधक म्हणून, कलावंत म्हणून, चित्रकार म्हणून आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून या सगळ्या अंगांनी ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केलेली आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे सर हे इथे उपस्थित झालेले आहेत. मी मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने सरांचं स्वागत करतो, ज्यांची मला अहोरात्र प्रेरणा मिळते आणि आपल्या सगळ्यांना ज्यांचं मार्गदर्शन नेहमी हवं असं वाटतं ते आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे शैक्षणिक विभागाचे विश्वस्त, आपल्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे सर हे इथे उपस्थित झालेले आहेत. सर अध्यक्ष आहेत आणि सरांचे विचार आम्हाला नेहमी प्रेरणादायी ठरतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या अधिष्ठाता, मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम, प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम
या वेबिनारसाठी उपस्थित प्राध्यापक पी.जे. आंबेकर सर, मोतीराम देशमुख, प्राचार्य मोतीराम देशमुख सर, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शेवाळे सर, प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर सर, प्राध्यापक पावडे सर, प्राध्यापक डॉक्टर विद्या सुर्वे मॅडम, या आमच्या अभ्यास मंडळातील सर्व सदस्य यांचंही मी पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर सांगायला मोठा आनंद मिळतो आहे की 17 व 18 मे रोजी आम्ही मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने एक वेबिनारचं आयोजन केलेलं होतं. त्या वेबिनार मध्ये डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी ई कंटेंट कसं बनवावं आणि त्यासाठी कशा पद्धतीचे सॉफ्टवेअर तुम्ही वापरले पाहिजे, मराठी भाषाच्या वृद्धिंगत करण्यासाठी आणि एकूणच अध्यापनासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे, यासाठी 2 दिवस आम्ही त्या वेबिनारचं आयोजन केलेलं होतं. दोघेही दिवस डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी अतिशय मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. काही ऋनिर्देश करतो आणि मग मी माझं प्रस्तावित थांबवतो. या सगळ्या हे आम्ही जी भूमिका करतो आहे, या भूमिकेला पाठबळ देणारे आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय डॉक्टर प्रशांतदादा हिरे, समन्वयक माननीय डॉक्टर अप्रूभाऊ हिरे, सहसचिव माननीय डॉक्टर व्ही.एस. मोरे साहेब, त्यानंतर उच्च शिक्षणाचे विश्वस्त प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे सर, संचालिका प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम, अधिष्ठाता प्रोफेसर मृणाल भारद्वाज मॅडम, या सगळ्यांचं आम्हाला मराठी अभ्यास मंडळाला अतिशय मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला काम करण्याची अतिशय स्फूर्ती मिळते. त्यामुळे या सगळ्यांविषयी मी प्रथमतःच ऋण व्यक्त करतो आणि सगळ्यांनी ही जी या वेबिनार मध्ये जे काही ज्ञान मिळेल ते प्रत्यक्ष आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि स्वतःच्या संशोधनासाठी कसं उपयुक्त पडेल याचा विचार करावा. दोघेही दिवस ही बौद्धिक मेजवानीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं आणि या सगळ्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि माझं वक्तव्य इथे थांबवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप आनंद होत आहे आजच्या वेबिनार साठी आपण जो विषय निवडलेला आहे आणि त्या विषय निवडल्यानंतर जे अभ्यासक आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत त्यांचा परिचय करून देणं ही मी माझी भाग्याची गोष्ट समजते. कारण अशी व्यक्ती की जिला मी अगदी माझ्या बालपणापासून पाहिलेलं आहे आणि त्यांच्या समोर मी मोठी झालेली आहे, त्यांचा परिचय करून देणं हे मला फार कौतुकाचं वाटत आहे. सरांचा परिचय हा सर्वार्थाने तसा सगळ्यांना आहेच, पण तरी सुद्धा त्यांचं संशोधनात्मक काय कार्य आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या संशोधक विद्यार्थ्यांना समजणं फार गरजेचं आहे. म्हणून हा एक फॉर्मॅलिटी, औपचारिकता आपण इथे करत आहोत. डॉक्टर सतीश शरद बडवे सर, प्राध्यापक व माजी मराठी विभाग प्रमुख, मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे इथून सर निवृत्त झाले. त्याआधी सरांनी साक्री, अहमदनगर आणि औरंगाबाद येथे मराठी विषयाचे अध्यापन केलेले आहे. मध्ययुगीन संत साहित्याची स्वातंत्र्योत्तर समीक्षा व आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा ही सरांची विशेष अभ्यास क्षेत्रे आहेत. मध्ययुगीन साहित्य व आधुनिक साहित्य यांची नाळ जोडणारे लेखन व संशोधन यावर सरांच्या लेखनाचा भर आहे आणि त्यातून आजपर्यंत आज तागायत म्हणजे अहोरात्र सरांचं सध्या सुद्धा अगदी ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या विषयांवर सर सतत चर्चा करत आहेत. सरांचे ग्रंथसंपदा पाहिल्यास मध्ययुगीन साहित्याविषयी हा सरांचा ग्रंथ, त्यानंतर संत साहित्य समीक्षेचे बीजप्रवाह, स्वातंत्र्यपूर्व काळ, साहित्याची सामाजिकता आणि या व्यतिरिक्त सरांचे 15 पेक्षा अधिक पुस्तकांची संपादनं आहेत आणि अजूनही सर या सगळ्या गोष्टी करतच आहेत. अनेक बृहत संशोधन प्रकल्प सरांनी हाताळले, त्यामध्ये भक्ती परंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध हा UGC नवी दिल्लीचा प्रकल्प सरांनी पूर्ण केला. त्यानंतर मराठवाड्याच्या सीमावर्ती प्रदेशातील भाषिक व सांस्कृतिक आदान प्रदान व प्रभाव एक शोध हा ICSSR नवी दिल्लीचा प्रकल्प सरांनी पूर्ण केला. त्यानंतर विविध संप्रदायांमधील पदरचनांचे संकलन व शोध, दुर्मिळ, अप्रकाशित व अनुपलब्ध पदरचना ज्या आहेत त्या याच्यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि हा मराठी राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबईचा प्रकल्प आहे.
त्या व्यतिरिक्त अनेक विविध संपादित ग्रंथांमधून सरांनी महत्वपूर्ण लेख लिहिलेले आहेत. अत्यंत महत्वाचं म्हणजे गोपू देशपांडे मॅडम व्हिडिओ बंद केला तर चालेल, रेंज कमी होते. विविध नियतकालिकांमधून सरांनी लेखन केलेले आहेत, म्हणून ते आदर्श आहेत आमचे. विविध नामांकित पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे असेल, ज्ञानप्रबोधिनी पुणे, गुरुकुल प्रतिष्ठान पुणे इत्यादी, म्हणजे असे अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. पण सगळंच मी इथे सांगू शकत नाहीये. सरांनी एमफिल सरांच्या 28 विद्यार्थ्यांनी सरांकडे एमफिल पूर्ण केलेले आहे. 8 विद्यार्थ्यांनी पीएचडीचं संशोधन पूर्ण केलेलं आहे आणि 8 विद्यार्थी कार्यरत आहे पीएचडी साठी. असा प्रदीर्घ आणि अव्याहत अनुभव असलेले, न थांबलेले असे एक चांगले आणि उत्तम मार्गदर्शक गुरु आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचा अधिकार आहे या विषयावर बोलण्याचा. अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे. आपण सगळ्यांनी या व्याख्यानाचा नक्कीच लाभ घेऊयात. धन्यवाद सर. मी पुढील सूत्र डॉक्टर सतीश बडवे सरांकडे देते. सरांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. नमस्कार. नमस्ते सर. मला हे व्हिडिओ बहुतेक दिसत नाही मला. व्यवस्थित आहे सर, काही अडचण तर वाटत नाही. मी दिसतोय का आपल्याला? हो सर. सर तुम्ही दिसत आहात, तुम्ही दिसत आहात सर. वरती कोपऱ्यात ती सेटिंग असते सर, उजव्या हाताला दिसताय तुम्ही सर. अच्छा अच्छा. मला तुम्ही दिसत नाहीये असं काहीतरी आहे ते. असो, काही फरक नाही पडत. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या वतीनं हा वेबिनार होत आहे. या दोन्ही खरं म्हटलं तर संस्थांशी माझा अतिशय निकटचा संबंध आहे. वेबिनारचे जे अध्यक्ष आहेत आपले माननीय प्राचार्य डॉक्टर PS जगदाळे सर, त्याच्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे इथे उपस्थित असतील. डॉक्टर मृणाल भारद्वाज आहेत. मुख्य संयोजन ज्यांनी केलेलं आहे ते माझे खूप जुने असणारे मित्र आहेत, डॉक्टर भाऊसाहेब गमे. समन्वयक म्हणून मनमाड महाविद्यालयाचे डॉक्टर प्रमोद आंबेकर आहेत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि आता ज्यांनी माझा परिचय सुद्धा करून दिलेला आहे त्या डॉक्टर विद्या बोरसे किंवा विद्या सुर्वे, ज्यांना मी अतिशय लहानपणापासून पाहिलेलं, म्हणजे परकरी पोराचा शब्दप्रयोग खरं तर त्यांच्या संदर्भात मी करू शकतो. डॉक्टर प्रकाश शेवाळे आहेत. एक प्रातिनिधिक नावं खरं म्हटलं तर मी घेतलेली आहेत. आणि या बरोबरीलाच मराठीचे असणारे सर्व वेगवेगळे उपस्थित या संस्थेशी संबंधित आणि संस्थेशी संबंधित नसूनही या वेबिनारसाठी म्हणून उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र हो, आपल्या सगळ्यांना मी सर्वप्रथम अतिशय विनम्रतेने अभिवादन करतो. मला खरं म्हटलं तर याचा आनंद आहे. आनंद याचा आहे की मी MSG कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि MSG कॉलेजचा एक विद्यार्थी पुन्हा एकदा MSG कॉलेजच्याच प्लॅटफॉर्मवरून बोलण्यासाठी म्हणून आलेला आहे. त्यामुळे माझा परिचय कितीही मोठा जरी समजा असला तरी तसं काही फारसं मानण्याचं कारण नाही. एक आपल्याच संस्थेचा असणारा एक विद्यार्थी आपल्या समोर बोलण्यासाठी म्हणून उभा आहे असं म्हणायला निश्चितपणाने वाव आहे. 1983 साली मला आठवतं, 1983 साली माझं MA पूर्ण झालं. 81, 82 आणि 82, 83 या 2 वर्षामध्ये मी दाभाडीला होतो मालेगाव जवळच्या, आणि दाभाडीवरून मालेगाव मध्ये येऊन मी माझं MAचं काम पूर्ण करत होतो. बालचंद्र खांडेकर, र. गोसावी, माळुंदे सर हे माझे असणारे शिक्षक आहेत. आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळेला प्राचार्य खैरनार सर तिथे होते, ज्यांना आम्ही अतिशय घाबरत असू. आणि खैरनार सर जर समजा एका बाजूने येत असतील तर त्या दिशेला जायचं नाही अशा पद्धतीचा धाक माझ्यावरती सुद्धा होता. हे सगळे दिवस मला आठवले जेव्हा मला असं सांगण्यात आलं की आपल्याला एक नवीन अभ्यास मंडळ या
महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेने सुरू केलेलं आहे आणि त्या अभ्यास मंडळाच्या वतीनं एक वेबिनार आयोजित होतोय. त्या वेबिनार मध्ये मला जमत होतं ना, आज ती काल औषध घेतलं नाही, मी गुडघा दुखायला लागला. केलाच नाही तसं काही पाय मोबाईल कुणाचं तरी ऑन राहिलेला आहे माईक, त्यांनी जर समजा बंद केलं तर बरं होऊ शकेल. असो, MSD कॉलेजच्या माझ्या असणाऱ्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी मात्र माझ्या मनामध्ये आजही आहेत. या महाविद्यालयाचं असणारं जे ग्रंथालय आहे ते ग्रंथालय आणि या संस्थेची असणारी जी वास्तू आहे ती माझ्या मनात आज सुद्धा अगदी जशीच्या तशी आहे. मातृसंस्थेमध्ये जर समजा बोलण्याची संधी मिळत असेल तर तो अतिशय आनंदाचा असणारा भाग असतो आणि हा आनंद काही औरत असतो. खरं सांगायचं तर आपल्या भोवतालची परिस्थिती अशी आहे की आनंदाने काही बोलावं असं काही चित्र आपल्या भोवताली आपल्याला दिसत नाहीये. आणि तरी देखील मला आनंद याचा आहे की आपल्या सगळ्यांचे श्वास चालू आहेत. कारण श्वासाचा प्रश्न या दिवसांमध्ये अतिशय महत्वाचा आहे. आणि समाधानाची बाब ही आहे की आपण जे आहोत ते व्हेंटिलेटर वरती नाही आहोत. आपण भले आभासी दुनियेमध्ये असू आणि अनेक जवळच्यांना अनेक आप्तस्वकीयांना गमावल्याच्या नंतर सुद्धा आणि भयभीत अवस्थेमध्ये जगत असताना सुद्धा आपण सगळेजण शाबूत आहोत आणि या आभासी व्याख्यानमालेमध्ये किंवा या आभासी वेबिनार मध्ये आपण सगळेच्या सगळेजण सामील झालेलो आहोत. आपल्या सगळ्यांना मी सर्वप्रथम एक विद्यार्थी या नात्यानं मनपूर्वक अभिवादन करतो. अभिवादन यासाठी करतो की ती आपली असणारी परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरून मी आपल्याला अभिवादन केलेलं आहे. माणूस खरं म्हटलं तर कधी मोठा वगैरे होत असतो तो त्याच्या कर्तृत्वाने होत असतो असं म्हटलं जातं. निवडलेला आहे तो जर समजा आपण पाहिला तर तो विषय बघितल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की हा सगळा विषय बघितल्याच्या नंतर मग एक संशोधनाचा असणारा भाग जो मी आपल्या समोर विदित करणार आहे. संशोधनाच्या निमित्तानं आपल्या समोर हा विषय मात्र आवाहन करणारा असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. सर माझा आवाज येतोय का? कारण मला दुसरंच काहीतरी दिसतंय इथं. नाही सर, सर येतोय. येतोय सर, आवाज क्लिअर आहे. बोलत राहील सर, काळजी नका करू, बोलत राहील मी. संशोधनाच्या वाटा असा विषय मला देण्यात आलेला आहे आणि संशोधनाच्या या वाटा ज्या वेळेला मला शोधायच्या आहेत त्यावेळेला माझ्या समोर खरं म्हणतात तर दोन दिशा आहेत. एक म्हणजे या संशोधनाच्या वाटा कोणी कोणी निर्माण केलेल्या आहेत. या संशोधनाच्या वाटा पुढे नेण्यामध्ये कुणाकुणाचा हातभार लागलेला आहे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग आहे की संशोधन म्हणजे नेमकं काय आहे, ज्यांच्यासाठी या वाटा महत्वाच्या ठरतात असे असणारे जे कोणी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून सुद्धा ही संशोधनाची असणारी जी संकल्पना आहे ती संकल्पना स्पष्ट करण्याच्या भूमिकेतनं मी बोलणार आहे. मला किती वेळ आहे याची मला काही कल्पना नाही, पण एक साधारण तासभर बोलावं अशी कदाचित संयोजकांची अपेक्षा असण्याची शक्यता आहे. असो, रिसर्च मेथडॉलॉजीच्या निमित्तानं काही वर्ष मी अध्यापन देखील केलेलं आहे. साक्री म्हणजे खानदेशचा परिसर, अहमदनगर जिल्हा म्हणजे खरं म्हटलं तर माझी असणारी किंवा गमे सरांची असणारी आमची कर्मभूमी आणि त्याच्यानंतर मराठवाडा असं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांशी माझा या निमित्ताने संपर्क आला. वेगवेगळ्या संशोधक लोकांच्या बरोबरीनं काम करण्याची संधी सुद्धा मला मिळाली आणि अत्यंत चांगले असणारे शिक्षक मला लाभले. त्याची सुरुवात कदाचित श्रीरामपूर पासून जरी समजा झालेली असली तरी माझ्या मनावरती गारूड केलं ते महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेनं. कारण या संस्थेमध्ये या संस्थेचा असणारा एक विशिष्ट प्रकारचा रुबाब आहे. म्हणजे मला जिथपर्यंतचा भाग माहिती होता तिथपर्यंत जर समजा आपण मी सांगण्याचा जर समजा प्रयत्न केला तर बळीराम हिरे असतील, व्यंकटराव हिरे असतील, पुष्पाताई हिरे असतील, इथपर्यंतचा भाग सगळ्याच्या सगळा मला माहिती आहे. आणि या संस्थेनं एक स्वतंत्रपणाने काही एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्या दिशेने पावलं देखील टाकलेली आहेत.
मला नेमकेपणानं सांगता येणार नाही, पण त्या काळात असं कानावरती आलेलं होतं की पु ल देशपांडे हे सुद्धा MSG कॉलेजमध्ये काम करण्यासाठी म्हणून आलेले होते किंवा त्यांना खास बोलवण्यात आलेलं होतं. ते फार काळ राहिले नाहीत, हे जरी समजा खरं असलं तरी अशा मोठ्या विद्वानांचा असणारा जो संबंध आहे, या मोठ्या विद्वानांना जपण्याचं काम हे केलेलं आहे, ते या संस्थेनं केलेलं आहे. याच संस्थेने आता संशोधनाच्या अंगाने काही करावं असं ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने या वेबिनारचं सुद्धा त्यांनी आयोजन केलेलं आहे. या पद्धतीनं अशा पद्धतीचा संशोधनासारखा काहीसा वृक्ष असणारा भाग निवडावा आणि त्यावरती एखाद्या वेबिनारचं आयोजन करावं, यासाठी म्हणून जे अभ्यास मंडळ नव्यानं स्थापन झालेलं आहे किंवा ज्या अभ्यास मंडळाच्या वतीनं हे कार्यक्रम घेतले जात आहेत, त्या अभ्यास मंडळाच्या सर्वांचंच मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी आपल्या विषयीचं ऋण सुरुवातीला प्रकट करतो, कदाचित नंतर लक्षात सुद्धा येणार नाही म्हणून, की आपण मला इथं बोलण्याची संधी दिलेली आहे. ही संधी हा माझ्यासाठी गौरवाचा असणारा भाग आहे, कारण मी या संस्थेचा असणारा एक विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याच्याच भूमिकेतनं आपल्या सगळ्यांच्या समोर सुद्धा मी इथं आलेलो आहे. असो, संशोधनाच्या वाटा हा माझा असणारा आजच्या विवेचनाचा किंवा बोलण्याचा असणारा विषय आहे. संशोधनाच्या ज्या वाटा असतात त्या कायमच नित्य नूतन असतात. या वाटा कधीही शेळ्या होत नाहीत, त्या कदाचित पुसल्या सुद्धा जात नसतील. हे जरी समजा खरं असलं, असं जरी समजा म्हटलं जात असलं, तरी आपल्याला हे निश्चितपणाने सांगावं लागेल की संशोधनामध्ये अंतिम शब्द असतोच असं नाही. दॅट इज एंडलेस प्रोसेस असं म्हटलं जातं. हे खरं आहे आणि त्याचं कारण असं आहे की आज जर समजा एखाद्या विषयावरती मी संशोधन केलं आणि मी जर समजा काही निष्कर्ष काढले, तर उद्या कदाचित असा एखादा संशोधक निर्माण होऊ शकतो की तो संशोधक माझे निष्कर्ष नाकारू शकतो आणि माझे निष्कर्ष नाकारून तो स्वतःचे नवे निष्कर्ष प्रस्थापित करू शकतो. अगदी एक साधं उदाहरण जर समजा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की असं म्हटलं जात होतं की पृथ्वी स्थिर आहे आणि तिच्या भोवती सूर्य फिरतो. हा जो निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष नंतरच्या कालखंडामध्ये बदलला गेला आणि नंतरचा नवा निष्कर्ष प्रस्थापित झाला. म्हणजे अगोदरचं हे संशोधन होतं, पण संशोधनाचा हा निष्कर्ष मात्र बदलला गेला. नंतर मात्र असं सांगण्यात आलं की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. हे मी आपल्याला यासाठी सांगितलं की संशोधनाची जी वाट असते, ही वाट खडतर असते, ही वाट कष्टाची असते, ही वाट जिकिरीची असते. हे जरी समजा खरं असलं तरी देखील या वाटेनं चालावंच लागतं, कारण या वाटेने जोपर्यंत आपण चालत नाही तोपर्यंत नव्या असणाऱ्या कोणत्याही गोष्टी आपल्याला हाती लागतीलच असं काही म्हणता येत नाही. आपल्या संशोधनाची वाट खरं म्हटलं तर त्याच वेळेला प्रशस्त होते ज्या वेळेला तुम्हाला दृष्टी असणारे मार्गदर्शक लाभतात. आज इथं श्रवण करण्यासाठी म्हणून अनेक मार्गदर्शक उपस्थित असतील. या मार्गदर्शकांसाठी म्हणून हे विधान महत्वाचं आहे की आपल्या जवळ जर समजा दृष्टी असेल तरच आपण इतरांना काही दृष्टी देऊ शकतो. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आज परिस्थिती अशी आहे की संशोधनाच्या संदर्भामध्ये कुणीही फारसं चांगलं काही बोलत नाही आणि त्यातल्या त्यात वाङ्मय शाखेच्या संदर्भामध्ये बोलत असताना अनेकांचा असमाधानाचा सूर व्यक्त होतो असं आपल्याला म्हणता येईल. आता हे खरंही आहे, म्हणजे त्यामध्ये तथ्यच नाही अजिबात असं काही म्हणता येणार नाही, पण आपण थोडंसं सकारात्मक पद्धतीने या संदर्भामध्ये विचार करूया. आणि हा सकारात्मक पद्धतीचा विचार असा की नाही, निश्चितपणानं अशी काही लोक आहेत की जे प्रामाणिकपणानं काम करतात, जे मनपूर्वक काम करतात, जे निष्ठेने काम करत असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. हा, आता संशोधक मार्गदर्शकांचे असणारे जे स्वभाव आहेत त्या स्वभावाला मात्र काही औषध असत नाही आणि त्याच्यामुळे कोणी कडक असणं काय, कोणी अतिशय कोमल अंतःकरणाचे असले काय, असल्या सगळ्या ज्या मानवी प्रवृत्ती आहेत त्या मानवी प्रवृत्ती त्याच्यामध्ये येतच असतात. पण त्याच्या बरोबरीला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं जर समजा काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मला हे सांगावं लागेल की संशोधकाकडे जशी स्वतंत्र दृष्टी असणं आवश्यक आहे, त्याच पद्धतीने ज्याला संशोधन करायचंय त्याच्याकडे सुद्धा स्वतंत्र दृष्टी असणं आवश्यक आहे.
त्याच्याकडे जर समजा स्वतंत्र दृष्टी असेल तर मार्गदर्शकाला ओलांडून तो स्वतःची नवी वाट निर्माण करू शकतो. आणि खरं म्हणलं तर असं घडायलाच हवं की आपल्याला मार्गदर्शन करणारे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या पुढे एक पाऊल जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मार्गदर्शकांनी सुद्धा हे बघितलं पाहिजे की केवळ मीच या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मोठा आहे असं मानण्याचं काहीही कारण नाही. याच्या पलीकडे जाऊन माझा विद्यार्थी जर समजा मला ओलांडून पुढे गेला तर त्याचा आनंद मला निश्चितपणानं घेता आला पाहिजे. आता संशोधनाच्या संदर्भामध्ये खरं सांगायचं तर ती एक अतिशय गंभीरपणाने करण्याची प्रक्रिया आहे. दुर्दैव असं आहे की आपल्याकडे असणारा संशोधनाचा दर्जा खालावलेला आहे. याचं महत्वाचं कारण कोणतं तर याच्याकडे कोणी गंभीरपणाने बघतच नाही. आणि गंभीरपणाने संशोधनाकडे न बघितल्या कारणाने संशोधनाच्या दर्जाला ओहोटी लागली की काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागतो. संशोधन ही काय हौसेपोटी करण्याची गोष्ट आहे का तर तसं ती नाहीये. ती एक बौद्धिक आणि काहीशी गुंतागुंतीची असणारी प्रक्रिया आहे. म्हणजे अगदीच साधं सरळ उदाहरण जर समजा सांगायचं ठरलं तर आम्ही सगळे प्राध्यापक आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पातळीवरती समजावून सांगत असतो, काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्याकडे काही करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी देखील ही जी संशोधनाची वाट आहे ती संशोधनाची वाट एक दोन प्रकारातनं जाते. म्हणजे संशोधनाचे ते प्रकार आहेत की काय असं म्हटलं जातं. ते आहेत की नाही हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे. पोटार्थी संशोधन आणि पाठार्थी संशोधन असे दोन प्रकार सांगितले जातात. आता ज्या वेळेला मी पीएचडीचं काम करतो, मी ज्या वेळेला एमफिल करतो त्यावेळेला एमफिल केल्यानंतर मला एक इन्क्रीमेंट मिळते. मी पीएचडी केल्यानंतर मला 2 इन्क्रीमेंट्स मिळतात. आता त्या इन्क्रीमेंटची संख्या बदललेली आहे, आता ती 4 झालेली आहे संख्या. आणि मग मला इन्क्रीमेंट मिळणारे, मला व्यावहारिक फायदा मिळणारे म्हणून मला संशोधन करायचंय अशा प्रकारची भूमिका ज्या वेळेला मनामध्ये तयार होते त्यावेळेला अशा प्रकारचं जे संशोधन असतं ते पोटाशी व्यवहाराशी निगडीत होतं म्हणून त्याला पोटार्थी संशोधन असं म्हटलं जातं. वाट आहे का ही संशोधनाची म्हणजे हा आपल्या समोर असणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण आत्मपरीक्षण करून शोधण्याची निश्चितपणानं आवश्यकता आहे. आणि दुसरं असणारं संशोधन असं आहे की जे ओळखलं जातं ते पाठार्थी संशोधन. पाठार्थी संशोधन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये व्यावहारिक फायदा हा कुठेही विचारामध्ये घेतला जात नाही. सेतू माधवराव पगडींनी केलेलं संशोधन असेल, विका राजवाडे यांनी केलेले संशोधन असेल, म्हणजे आम्ही मराठीचे लोक विका राजवाड्यांचे रेफरन्सेस देतो, त्यांचे संदर्भ घेतो, सेतू माधवराव पगडींचे संदर्भ घेतो किंवा राचिन ढेरे सारख्या व्यक्तीचे आम्ही संदर्भ घेतो. हे संदर्भ जर समजा आम्ही घेत असू तर त्यांनी केलेलं जे संशोधन आहे ते कोणत्या इन्क्रीमेंटसाठी केलेलं होतं अशा पद्धतीचा प्रश्न खरं म्हटलं तर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ज्यांना कोणाला संशोधन करायचे आहे ही केवळ खडतर असणारीच वाट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. खरं सांगायचं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की ही जी वाट आहे ती नवं काही शोधण्याची वाट असते. आणि नवं काही शोधण्यासाठी म्हणून केवळ व्यावहारिक फायद्यावरती आपल्याला विसंबून चालत नाही. आपण सध्याचं वातावरण सुद्धा डोळ्यासमोर ठेवू शकतात. सद्यस्थितीमध्ये आपल्याला काही नव्या गोष्टी म्हणजे कोरोनाच्या संदर्भातल्या नव्या गोष्टी आपण जाणून घेतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये यापूर्वी फारसं डोकावण्याचा प्रयत्न आपण केला नाही, पण सध्या आपल्या भोवती असणारं हे वातावरण बघितल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामधल्या संशोधनाच्या संदर्भामध्ये अतिशय सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा चर्चा करतो. म्हणजे आपल्याला यापूर्वी औषधांची नावं ठराविकच माहिती होती, पण आता कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, फायझर यासारखी असणारी नावं जी आपल्याला माहिती होतात ही खरं म्हणलं तर संशोधित लसींची नावं आहेत. म्हणजे हे जे संशोधन आहे ते संशोधन आपल्याला उपयुक्त ठरतं आणि उपयुक्ततेशी निगडीत असणारं हे संशोधन असल्या कारणाने ते संशोधन महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षामध्ये येईल. संशोधन ज्या वेळेला जीवन संबंधित होतं, संशोधन ज्या वेळेला उपयुक्ततेच्या पातळीवरती जातं त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं फायदेशीर ठरत असतं.
मग खरं म्हणलं तर तुमच्या माझ्यासारखा असणारा वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा माणूस असेल किंवा तुमच्या माझ्यासारखी असणारी जी कोणी अभ्यासू मंडळी असतील, इथं आपण अभ्यासू आहोत असं मी गृहीत धरतोय, ही जी कोणी अभ्यासू मंडळी आहेत तर या अभ्यासू मंडळींचं असणारं साहित्याशी संबंधित असणारं जे संशोधन आहे, हे संशोधन खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरतं का, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे वाङ्मयाच्या लोकांना, आर्ट्स फॅकल्टी मधल्या लोकांना नेहमी हा प्रश्न विचारला जातो की तुमच्या संशोधनाचा काय उपयोग आहे. तुम्ही घेतात एखादा कादंबरीकार, एखादा कवी किंवा त्या कवीची असणारी परंपरा, याचा समाजाला काय उपयोग आहे. हे खरं आहे, म्हणजे उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातनं, पण सगळ्याच गोष्टी या डोळ्यांना दिसणाऱ्या उपयुक्ततेशी निगडीत नसतात, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. याचा अर्थ असा आहे की वाङ्मय काय करतं, वाङ्मयीन संशोधन काय करतं, तर वाङ्मयीन संशोधन हे माणसाच्या मनामध्ये विवेक दृष्टीची निर्मिती करतं. आणि ही जी विवेक दृष्टी आहे ती जर समजा समाजामध्ये टिकून ठेवायची असेल, माणसाला भावनाशील ठेवायचं असेल, माणसाला संवेदनशील बनवायचं असेल, त्याला क्रूरतेकडे जर समजा वळू द्यायचं नसेल, तर त्यासाठी म्हणून वाङ्मयाचं संशोधन हे महत्वाचं आणि मोलाचं काम करीत असतं. पण याकडे फारसं लक्ष जात नाही. संशोधक सुद्धा असं म्हणतात, अहो काय करणार हो, आमच्या मराठीचं संशोधन काही फारसं उपयुक्त ठरत नाही. असं अजिबात नाहीये. खरं सांगायचं तर साहित्याचं संशोधन हे सुद्धा मानवी जीवनाशी संबंधित आहेत. प्रश्न कुठे येतो, प्रश्न असा येतो की ज्या वेळेला संशोधनामध्ये तुमचे जे निष्कर्ष असतात ते वस्तुनिष्ठतेकडे असतात का. मगाशी ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे की ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे, ती गंभीरपणानं करण्याचं काम आहे. ज्या गंभीरपणाने आपण काम करायला पाहिजे त्या गंभीरपणाने आपण काम करत नाहीत, म्हणून आपल्यावरती या प्रकारचे आक्षेप येत असतात. हे मला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या संशोधनामध्ये ज्या वेळेला आपण निष्कर्ष काढत असतो, हे निष्कर्ष अंतिम असतीलच असं नाही, पण ते वस्तुनिष्ठ असायला हवेत किंवा निदान वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. होतं काय की मी MA झालो की मला असं वाटतं आता मी MA झालोय, मग मी MPhil करायला पाहिजे किंवा मी PhD करायला पाहिजे. पण मी MA झालोय म्हणून मी PhD करणार आहे, हे कितपत योग्य आहे, हा असणारा प्रश्न आहे. संशोधक विद्यार्थ्याकडे खरं म्हटलं तर स्वतंत्र दृष्टी हवी, पण अशा प्रकारची स्वतंत्र दृष्टी आढळत नाही, हे आपल्याला लक्षात येतं किंवा हे आपल्या भोवतालचं असणारं वास्तव आहे. एक विद्यापीठामध्ये काम करणारा प्राध्यापक म्हणून मी जे जे कोणते अनुभव घेते त्याच्यामधला फक्त काही भाग तुम्हाला सांगतो. ते अगदी सही जसंच्या तसं मी तुम्हाला सांगत नाही. विद्यार्थी तुमच्या समोर येऊन बसतो, म्हणजे माझ्या समोर विद्यार्थी जर समजा आला आणि त्याला जर म्हणा काय रे बाबा कशासाठी आला, त्याचं साधं सरळ उत्तर असतं, सर काही नाही, आता MA झालेलो आहे, दुसरं काही नाही, मला PhD करायचं आहे. PhD करायचंय का, हरकत नाही, सांग तुला कशावरती PhD करायचंय, तू काही अभ्यासाचं असं विशिष्ट अशा प्रकारचं क्षेत्र वगैरे निवडलेलं आहे का. त्याच्या डोक्यावरून जातं खरं म्हटलं ते. अभ्यासाचं काही एक विशिष्ट क्षेत्र असतं, याची संकल्पनाच त्या मुलाच्या मनामध्ये कुणी निर्माण करून दिलेली नसते. आणि मग तो सहजपणाने म्हणतो का रे म्हणजे तुला कशाच्या संदर्भामध्ये काम करायचंय, संशोधन जर समजा करायचं असेल तर कोणत्या विषयावरती तू संशोधन करणार आहे. तो विद्यार्थी सहजपणाने मला असं म्हणाला की सर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि त्यामुळे मला ग्रामीण साहित्यावरती संशोधन करायचंय. हो का, काय हरकत नाही, काय वाचलंय रे बेटा. एकच वाचलेली कादंबरी म्हणजे गोता नावाची कुठेतरी आनंद यादवांची वाचलेली कादंबरी. मग आता ही एवढी एकच कादंबरी जर समजा तू वाचलेली आहेस बेटा, तर तू कसं संशोधन करशील. तुला ग्रामीण साहित्याच्या निमित्तानं लिहिली गेलेली काही पुस्तकं आहेत, ती पुस्तकं तुला माहिती आहेत का. ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये कोणी काही समीक्षा केलेली आहे, ती समीक्षा तुला माहिती आहे का. तर तो असं सांगत असतो की नाही सर तुम्ही नाव सुचवा ना, तुम्ही जर समजा पुस्तकांची नावं सुचवली तर मी ग्रंथालयात जाईल आणि मग मी पुस्तक आणेल. मग कोणत्या विषय निवडणार आहेस तू, सर विषय पण तुम्हीच सुचवा, तुम्ही विषय सुचवला की पुढचं काम तुम्ही फक्त सांगा, मी काम करतो.
मला सांगायचंय असं की संशोधन ही कॅज्युअली करण्याची गोष्ट आहे का? पण तशा प्रकारच्या धारणा आपल्या समाजामध्ये निर्माण झालेल्या आहे. कारण तो एक पात्रतेचा असणारा निकष म्हणून त्याकडे बघितलं जातं, PhD कडे म्हणजे. आणि पात्रतेचा निकष म्हणून ज्या वेळेला बघितलं जातं त्यावेळेला मग संशोधनाच्या संदर्भामध्ये आपण गंभीर नाहीत हे लक्षामध्ये यायला लागतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की संशोधनाची वाट ही ज्ञान व्यवहाराची असणारी वाट आहे. संशोधनाचा पुरेपूर संबंध, अधिकाधिक संबंध जो असतो तो ज्ञानशाखेशी असतो. आणि या ज्ञानशाखेमध्ये जर समजा आपल्याला संशोधन करायचं असेल तर त्यासाठी म्हणून चिकित्सा करणं हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. याच्यामध्ये संकलन येतं. संकलन कमी महत्वाचं नाहीये हे लक्षात असू द्या. म्हणजे लोकसाहित्याची आपल्याकडे झालेली जी कामं आहेत आम्ही नेहमी त्याच्यावरती टीका करत आलेलो आहोत की आम्ही फक्त संकलन करत गेलेलो आहोत. याचं कारण असं आहे की संकलन केल्याच्या नंतर त्याचा अन्वयार्थ लावण्याचं काम समजा या संकलनाला महत्व आपल्याला द्यावंच लागेल. त्याच्याही पलीकडे जाण्याचं काम आपल्याला निश्चितपणे करावं लागेल. संपादनाची कामं सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी झालेली आहेत ही संपादनाची कामं, त्याचं कारण असं होतं की आपल्याकडे अनेक पोथ्या होत्या ज्या हस्तलिखित स्वरूपामध्ये होत्या. आणि या असणाऱ्या ज्या पोथ्या आहेत या पोथ्या मिळवणं, त्या जर समजा सांकेतिक लिपीमध्ये असतील तर त्याचं लिप्यांतरण करणं आणि त्याच्यानंतर त्याचं संपादन करणं, त्याला योग्य पद्धतीच्या टीका टिप्पण्या जोडणं, या पद्धतीची गरज आणि त्याच्यानंतर मग अर्थनिर्णय करणं ही संशोधनाची असणारी वाट आहे. खरं म्हटलं तर जर समजा आम्ही या संशोधनाच्या शिकलो तर ही इतरांनी माईक म्यूट ठेवा प्लीज प्लीज प्लीज. हॅलो. सरांचा आवाज येत नाही. सर अनम्यूट करावं लागेल बडवे सरांना. आता येतोय का आवाज? येतोय. ज्ञानव्यवहाराची जी कोणती परंपरा आहे ही परंपरा विविध विचारधारांची आहे आणि ती केवळ पूर्वीच्याच कालखंडामध्ये होती असं नाही. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा अशा विविध प्रकारच्या असणाऱ्या ज्या विचारधारा आहेत त्या विचारधारांचा विचार सुद्धा करण्याची गरज असते. म्हणजे उदाहरणाच्या अनुषंगाने जर समजा सांगायचं ठरलं तर आपल्याला असं म्हणता येतं बघा की लोकहितवादी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील किंवा गोपाळ गणेश आगरकर असतील, यांनी एका चिकित्सक पद्धतीने विचार करायला प्रारंभ केलेला होता. आज ज्या वेळेला आम्ही संशोधनामध्ये या सगळ्यांचे संदर्भ देतो त्यावेळेला हा चिकित्सा नावाचा जो भाग आहे तो भाग अत्यंत महत्वाचा असतो. दुसऱ्या बाजूला जर आपण असं पाहिलं की जाती, वर्ग, स्त्री दास्यांत अशा पद्धतीची जी विचारधारा आहे की ज्याच्यामध्ये मार्क्स आहेत, फुले आहेत आणि आंबेडकर आहेत, या व्यक्तींनी मांडलेल्या ज्या कोणत्या विचारधारा आहेत या विचारधारांची जी मांडणी असते ती मांडणी सुद्धा तेवढीच महत्वाची असते. मराठी साहित्याचा जर समजा आपण विचार केला तर मराठी साहित्य आणि भाषा याच्या संदर्भामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्यांनी पौर्वात्य आणि पाश्चात्य अशा ज्या दोन्ही विचारधारा आहेत या विचारधारांमध्ये असणारा जो अंतःसंबंध आहे तो अंतःसंबंध मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येतं. आता हे सगळं मी बोलतोय हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की संशोधनाच्या असणाऱ्या ज्या कोणत्या वाटा आहेत त्या धुंडाळताना आपल्याला संशोधननिष्ठ असणाऱ्या मंडळींची एक मांदियाळीच दिसायला लागते. ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये हा शब्द ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. तसं आता आपण असं म्हणायला पाहिजे की संशोधन निष्ठांची मांदियाळी.
मांदियाळी म्हणजे सगळ्यांचा असणारा समूह, जे संशोधन क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांचा असणारा हा समूह आहे. कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील, म्हणजे काही नावांचा उल्लेख मला करणं अत्यंत गरजेचं आहे. राघव भांडारकर असतील, राजाराम शास्त्री भागवत असतील, श्रीव्यम केतकर असतील, धर्मानंद कोसंबी असतील, विका राजवाडे असतील, विल भावे असतील, यखू देशपांडे असतील, अका प्रियोळकर असतील, ढेरे असतील, अशी एक पिढीच्या पिढी आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षामध्ये येईल की या सगळ्यांचे मूळ विषय आपल्या मराठीशी संबंधित हे आहेत हे लोक असं आपल्याला वाटतं, पण हे सगळे लोक खास करून आपल्या विषयाशी संबंधित आहेतच असं नाही. जे इतिहास, समाजशास्त्र आणि साहित्य आणि वाङ्मय इतिहास अशा संशोधनाच्या अनेक वाटा त्यांनी किलकिल्या करून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी. इथे जे विद्यार्थी असतील त्यांनी प्रामुख्यानं ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे की हे तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे मी काय तुम्ही काय, आपण जसं मराठी साहित्याचा अभ्यास केला, मराठी साहित्याचा जसा आपण विचार केला, पण केवळ आपण मराठी साहित्यापुरते सीमित राहिलो, ही मंडळी त्या पद्धतीने संबंधित राहिली नाही. जीवनाचा एक व्यापक पट हा भाषेशी संबंधित असतो. आपल्याला खरं म्हटलं तर भाषा आणि साहित्य या दोन भिन्न भिन्न असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे भाषेतनं साहित्य निर्माण होतं हे खरं आहे, पण भाषा वेगळी असते आणि साहित्य वेगळं असतं. साहित्य हे जाणीवपूर्वक केलेली ती निर्मिती असते आणि अजाणतेपणाने सुद्धा, म्हणजे मौखिक परंपरेमध्ये जी साहित्य निर्मिती झाली ती अजाणतेपणाने झालेली आहे आणि जाणतेपणाने सुद्धा झालेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यांना माहित नव्हतं की आपण साहित्य निर्माण करीत आहोत. या अर्थाने मी अजाणतेपणाने असा शब्दप्रयोग केलेला होता. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की समाज असेल, साहित्य असेल, इतिहास असेल, लोकसंस्कृती असेल, लोकसाहित्य असेल, आपल्या असणाऱ्या परंपरा असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या विचारधारा असतील. म्हणजे असा एक विचार करून बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांचे अनेक संदर्भ आपल्या विवेचनामध्ये येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. महात्मा फुले कशाचे अभ्यासक होते? ते मानवी जीवनाचे असणारे अभ्यासक होते. मानवी जीवनाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो एक वेगळ्या पद्धतीचा विचार केला होता तो विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या सगळ्या संशोधकांकडे बघा. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे, संशोधनाच्या वाटा अशा निर्माण केल्या जातात आणि या वाटेवरनं आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला जर समजा पुढे जायचं असेल तर ही जी संशोधन निष्ठांची संशोधकांची असणारी मांदियाळी आहे, या मांदियाळीने कोणत्या वाट्या केल्या आणि हे लोक कोण आहेत याचा शोध आपण घेण्याची अत्यंत गरज आहे. काही उदाहरणादाखल मी काही गोष्टी आपल्या समोर सांगणार आहे. म्हणजे आधुनिक पाठसंहिता, चिकित्सा आणि निर्धारण शास्त्राचा पाया जर कोणी घातला असेल तर तो आपल्याकडे अका प्रियोळकर या नावाचे जे संशोधक आहेत त्यांनी घातलेला आहे. त्याचं अत्यंत साधं उदाहरण म्हणजे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये ज्याचा समावेश आहे असं दमयंती स्वयंवर या नावाचं जे काव्य आहे, हे काव्य जर समजा पाहिलं तर हे त्याचं पाठचिकित्सेचं असणार अत्यंत ठळक अशा पद्धतीचं उदाहरण आहे. मग पुढे जर समजा आपण गेलो, म्हणजे दुसऱ्या दिशेने जर समजा विचार केला तर पोथ्या आहेत, हस्तलिखित आहेत, बाडे आहेत, याच्यामधून सुद्धा चिकित्सक संपादनं सिद्ध केली गेलेली आहेत. म्हणजे उदाहरणच जर समजा सांगायची ठरली तर विभी कोलते असतील, डॉक्टर युम पठाण असतील, श्रीराम कुलकर्णी असतील, मरा जोशी असतील, अशोक कामत असतील, वापू गिंडे असतील किंवा रामदास डांगे असतील, यांनी ही जी वाट आहे ती वाट अधिक विस्तृत करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. हे सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींकडे जर समजा आपण बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की सगळी मंडळी प्रवास करणारी आहेत, सर्वदूर प्रवास करणारी आहेत आणि सर्वदूर प्रवास केल्याच्या नंतर त्यांना अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक भली मोठी पोथी शाळा आहे, हस्तलिखितांचा संग्रह आहे, तो जरूर बघण्यासारखा आहे. ह्या सगळ्या पोथ्या डॉक्टर युम पठाण यांनी वेगवेगळ्या मराठवाड्याच्या गावांमध्ये जाऊन मिळवून आणलेल्या आहेत.
या पोथ्या ज्या वेळेला मिळवायला गेलो तर मी त्यांच्याशी माझा संपर्क आला, त्यांच्या सान्निध्यात मला बराच काळ राहता आलं. सरांना मी एक असा प्रश्न विचारला की सर, तुमच्या वेळेला विद्यापीठानं काही अशा काही सोयी करून दिलेल्या होत्या का? म्हणजे आज जसे MRP वगैरे केले जातात, मोठमोठे रिसर्च प्रोजेक्ट ज्याला अनुदान दिलं जातं, अशा काही सोयी होत्या का? ते म्हणे, बडवे तुम्ही भाग्यशाली आहात, आमच्या वेळेला असं काही नव्हतं. मग म्हटलं, तुम्ही या सगळ्या पोथ्या वगैरे मिळवल्या, हे कसं काय केलं, हे काम कसं केलेलं असेल? संशोधक कसा असतो हे सांगण्यासाठी म्हणून मी फक्त आपल्याला हे उदाहरण देतोय. असं अनेकांच्या संदर्भामध्ये सांगता येईल. पुणे विद्यापीठ त्यावेळेला असणारं पुणे विद्यापीठ, आमच्याकडचं असणारं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये बहिशाल व्याख्यानमालेची योजना होती. बहिशाल व्याख्यानमालेच्या निमित्ताने बसनी प्रवास करून वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन महानुभाव पंथाचे असणारे कवले बाबा देशमुख यांना मदतीला घेऊन तिथून वेगवेगळ्या घरातनं सामान्यातल्या सामान्य माणसाकडनं त्यांनी नकलून ठेवलेल्या ज्या कोणत्या हस्तलिखित किंवा पोथ्या होत्या, या सगळ्याच्या सगळ्या पोथ्या पठाण सरांनी गोळा केल्या आणि त्यांनी त्या इथं आणल्या. आता माझ्यासारख्याला काय, तुमच्यासारख्याला काय, कुणालाही असा प्रश्न पडतो, याचा काय उपयोग आहे? हे काय आज उपयोगाचं आहे का आपल्याला? खरं आहे ते, हे आज आपल्याला उपयोगाचं आहे की नाही माहीत नाही. पण रेसाईड सारखे एखादे परदेशातले गृहस्थ ज्या वेळेला आपल्याकडे, संशोधक रेसाईड यांच्यासारखे संशोधक ज्या वेळेला इथे येतात आणि त्या ज्या वेळेला इथं आल्याच्या नंतर महानुभाव पंथाची असणारी एक बिब्लिओग्राफी म्हणजे सूची तयार करतात. ही सूची तयार करण्यासाठी त्यांना हीच हस्तलिखित उपयोगी पडतात. खरं म्हणलं तर हस्तलिखित ही आपली असणारी संस्कृती असते. त्या कालखंडामध्ये आपल्या समाजामध्ये कोणत्या पद्धतीची विचारधारा होते हे सांगण्यासाठी असणारा तो भक्कम पुरावा असतो. तुम्हाला उदाहरणच जर समजा सांगायचं ठरलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की पठाणांनी ज्या वेळेला अभ्यास केला, तो अभ्यास करत असताना त्यांना शल्य पर्व नावाची पोथी सापडली. महानुभाव पंथात ज्याला महाभारत असं म्हटलं जातं, ती ही पोथी आहे. किंवा चोंभा कवीचं असणारं जे उखाहरण आहे, ते उखाहरण त्यांना सापडलं. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय विशेष आहे? पण चोंभा कवीच्या उखाहरणाच्या संदर्भामध्ये शंगो तुळपुळे यांनी ज्या वेळेला लेखन केलं, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की चोंभा हा ब्राह्मण कवी असावा. पण डॉक्टर युम पठाण यांना ज्या वेळेला त्या पोथीची आणखीन काही पानं सापडली, त्याच्या आधारानं त्यांनी हे सिद्ध केलं की चोंभा हा कवी कोळी समाजातला असावा. आता आपल्याला असं लक्षामध्ये येईल की कोळी समाजामध्ये असणाऱ्या चोंभाने हे लेखन केलेलं आहे. ही लेखनाची असणारी परंपरा आपल्याकडे अस्तित्वामध्ये होती, हे सिद्ध करण्याचं काम जुनी हस्तलिखित किंवा पोथ्या सुद्धा करत असतात. हे महत्वाचं आहे असं नाही. परदेशामध्ये अशा प्रकारची जर समजा धनसंपदा असेल तर त्यासाठी म्हणून कोट्यवधी रुपयांचं अनुदान दिलं जातं आणि आपल्याकडे अशा असणाऱ्या असंख्य पोथ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मठांमध्ये पडलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आश्रमांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या बाडांमध्ये पडलेल्या आहेत आणि त्या पोथ्यांचं असणारं संशोधन कुणी करायचं याच्यासाठी म्हणून लोक वाट पाहतात. म्हणजे रिधपूर सारख्या ठिकाणी जर आपण गेलो तर महानुभावांचं असणारं प्रचंड मोठं हस्तलिखितांचं संग्रहालय तुम्हाला पाहायला मिळेल. औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये अशाच पद्धतीची असणारी पोथी शाळा आहे किंवा अशा प्रकारचे हस्तलिखित आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे अगदी सातारा कराडच्या बाजूला सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला ही पाहता येणं सहजपणाने शक्य आहे. आता याच निमित्ताने जर समजा बोलायचं झालं तर संशोधनाची वाट कशी पुढे जाते बघा. लिपींचं संशोधन नावाचा आणखीन एक भाग आहे. म्हणजे अलीकडच्या राजवाडे असतील, कोलते असतील, पठाण असतील, यांनी या संदर्भात केलेली कामं निश्चितपणानं मोलाची, वाट महत्वाची आहे. पण अलीकडच्या कालखंडातली 2 कामं मी मुद्दामून सांगतो. जळगाव मध्ये असणारे विनायक त्र्यंबक पाटील नावाचे 85 वर्षाचे गृहस्थ आहेत. अगदी अलीकडचा मागच्या महिन्यामध्ये आलेला मराठी संशोधन पत्रिकेचा अंक आपण बघा, आपल्याला असं लक्षामध्ये येईल की माहेश्वरी आणि वज्र या 2 लिप्यांचं
संशोधन त्यांनी केलेलं आहे. आणि वयाच्या 85व्या वर्षी. मला असं सांगा, कोण आहेत हे गृहस्थ? कोण आहेत हे गृहस्थ? सिव्हिल इंजिनियर होते, रिटायर झाले आणि रिटायर झाल्याच्या नंतर आपण दत्तराज मराठे या नावाच्या महानुभाव कवीच्या गावचे आहोत. त्या कवीच्या निमित्ताने आपण संशोधन करावं असं त्यांच्या लक्षामध्ये आलं. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लिपी येत नाही म्हणून सकळा लिपी असेल, सुंदरा लिपी असेल, ही माहेश्वरी असेल किंवा वज्र नावाची लिपी असेल, या लिपींचं संशोधन त्यांनी केलं. त्यांना कोणीही PhD देणार नाही, त्यांना कोणीही इन्क्रिमेंट देणार नाहीत. कारण पेन्शनमध्ये इन्क्रिमेंटची सोय आपल्याकडे अजूनपर्यंत नाहीये. लिप्यांचं संशोधन हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरं अगदी अलीकडचं संशोधन सांगतो. रवींद्र इंगळे चावरेकर या नावाचे जे विचारवंत अभ्यासक आहेत त्यांनी केलेलं आहे सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास. अगदी अलीकडे आलेलं आहे. त्यांनी ते काढलेलं पुस्तक आहे. हे जर समजा आपण पाहिलं तर ती महत्वाची असणारी, म्हणजे ते महत्वाचं असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा ते योगदान आहे. आपल्याला महानुभावांचं तत्वज्ञान डॉक्टर VB कोलते यांच्यामुळे माहीत झालं. हाच प्रकार तुम्हाला ढेरे यांच्यासारख्या व्यक्तीने, म.रा. जोशींनी, कामतांनी, नगरकरांनी केलेलं आहे. कारण या लोकांनी केलं काय तर भाषा, इतिहास, लोकसाहित्य आणि संस्कृती यांच्यामध्ये पुरावे शोधले. हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की आमच्या विद्यापीठामध्ये काही वेळेला चर्चा ज्या वेळेला कोणीतरी येऊन करायचे, त्या वेळेला ते असं म्हणायचे, सर मराठीमध्ये आता संशोधनाला विषयच उरलेले नाहीत. मला हसू यायचं त्यावेळेला. ज्यांना संशोधनाच्या वाटाच समजलेल्या नसतात ते असं बोलत असतात. म्हणजे संशोधनाची अनेक क्षेत्र आपल्यासाठी खुली असतात. जरी आपण मराठी या विषयाचे असलो तरी मराठी विषयाची जी व्याप्ती आहे संशोधनाच्या संदर्भातली ती खूप मोठी आहे. आणि अतिशय खोलवर जाऊन अशा प्रकारच्या संशोधनाकडे आपण निश्चितपणाने वळू शकतो. जे ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध सारखं लेखन ज्या वेळेला मसू पाटील यांच्यासारखे अभ्यासक करतात किंवा प्रभाकर मांडे ज्या वेळेला लोकसाहित्याच्या अनुषंगाने काम करतात, ते काम अतिशय महत्वाचं असतं. मला याचा अभिमान आहे. मी MSG कॉलेजमध्ये शिकत असताना खांडेकर सरांनी एक दिवस आम्हाला असं सांगितलं की येत्या रविवारी आपल्याला सगळ्यांना सहलीसाठी म्हणून जायचंय. आम्हाला थोडासा आनंद झाला. सहलीसाठी जायचं म्हणजे कुठे जायचंय म्हणे? सहलीसाठी म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जायचं नाही, आपण मनमाडला जाणार आहोत. मनमाड कॉलेजने आयोजन केलेलं आहे म्हणून मुद्दाम सांगतोय, मनमाडला आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला मसू पाटील सरांबरोबर चर्चा करायची आहे. म्हणजे एक शिक्षक आमचा दुसऱ्या शिक्षकाकडे आम्हाला घेऊन जातो आणि तो असं सांगतो की हे आमचे MA विद्यार्थी आहेत, सर आता तुम्ही यांच्याशी बोला. मला असं सांगा की जोपर्यंत अशा पद्धतीचं सौहार्दपूर्ण वातावरण शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत संशोधनाची वाट ही सुद्धा पुढे नाही जाऊ शकत. संशोधनाच्या पुढील वाटचालीसाठी म्हणून अशा प्रकारचं वातावरण निर्माण होण्याची सुद्धा अत्यंत गरज असते. डॉक्टर मोर्जे यांनी केलेलं काम, मांडे सरांनी केलं. मांडे सरांच्या संदर्भातला एक अनुभव मला निश्चितपणानं तुमच्या बरोबर शेअर करावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं मला. डॉक्टर मांडे हे मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यावेळेला म.भी. चिटणीस हे प्राचार्य होते. यांचं MA झाल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की जा आता तू PhDचं काम तुला करायला पाहिजे. मग ते PhDचं काम करायचं तर काय करायचं? तर म्हणे मी चिठ्ठी देतो, जा म्हणे विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये वाल कुलकर्णी प्रमुख आहेत त्यांच्याकडे तू जा. चिठ्ठी घेऊन प्रभाकर मांडे नावाचा विद्यार्थी तिथे गेला, वाल कुलकर्णी सरांना भेटला. वाल कुलकर्णी म्हणाले तू काय काम करणार आहेस बाबा? तर ते म्हणाले की मी कन्नडच्या जवळ माझं गाव आहे तिकडं आणि पिशोर नावाचं गाव आहे, तिथं मला काही ओव्या मिळालेल्या आहेत आणि या पिशोरच्या परिसरामध्ये मिळालेल्या ओव्या घेऊन त्या ओव्यांवरती मला काम करायचंय. ते म्हणे ठीक आहे, कन्नडच्या परिसरातील लोकसाहित्याचा अभ्यास असा याचा विषय असेल, पण मला त्यातलं काहीही येत नाही. लक्षात घ्या, ते त्यांचे गाईड आहेत.
पण ते असं म्हणाले, मला यातलं काही येत नाही, तू काय करायला पाहिजेस, तू पुण्याला जा, तिथं डेक्कन कॉलेज आहे. डेक्कन कॉलेजमध्ये जर समजा गेला तर तिथं इरावती कर्वे किंवा दुर्गा भागवत, मला आठवत नाही आता नेमकं, यांच्यापैकी कोणीतरी तिथं प्राचार्य आहेत, त्यांना कुलगुरू आहेत, तिथं त्यांना जाऊन तू भेट. डॉक्टर मांडे त्यांना जाऊन भेटले. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे शॉर्ट टर्म कोर्सेस नावाची संकल्पना त्या काळातही होती. की शॉर्ट टर्म कोर्स असतात म्हणे, ते उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये असतात. तू इथं ये, तुझ्या राहण्याची व्यवस्था मी करते आणि तू इथं राहायचं. तिथं गेल्याच्या नंतर तो कोर्स करत असताना दुर्गाबाई किंवा इरावती कर्वे ते म्हणे हा विषय काही होईल असं मला वाटत नाही. त्यांना भेटले डी.के. बेडेकर आणि मग डी.के. बेडेकरांनी त्यांना असं सांगितलं की हा विषय फक्त लोकसाहित्याशी संबंधित नाही. हा विषय जो आहे तो समाज संस्कृतीचा अभ्यास आहे आणि समाज संस्कृतीचा अभ्यास असेल तर ज्या मंडळींनी या ओव्या गायलेल्या ज्यांच्याकडनं तू मिळवलेल्या आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये तुला पायी फिरण्याची गरज आहे. जोपर्यंत त्या लोकांपर्यंत तू जाऊन पोहोचणार नाही तोपर्यंत तुला हे संशोधन करता येणार नाही. प्रभाकर मांडे यांनी सांगितलं की मी तिथं गेलो, वेगवेगळ्या लोकांना भेटलो, प्रत्यक्ष पायी दौरे मला करावे लागले आणि त्याच्यानंतर त्या परिसराचा असणारा जो भाग त्या साहित्यामध्ये उमटलेला आहे त्याच्या अनुषंगानं इथे असणारी आपली लोकपरंपरा कोणती आहे याची मांडणी मला करावी लागली. पण पुढे काय झालं, मांडे सरांनी हे काम केलं हे ठीक आहे. कन्नडच्या परिसरातील लोकसाहित्याचा अभ्यास, पुढे आमच्याकडे जे संशोधक निर्माण झाले त्यांनी विषय निवडला चाळीसगावच्या परिसरातील लोकसाहित्याचा अभ्यास. आता कन्नड आणि चाळीसगाव याच्यामध्ये असं कितीचं अंतर आहे, त्या लोकसाहित्यामध्ये काय फरक पडणार आहे, या पद्धतीनं एक बेसिक काम उभं राहतं आणि नंतर त्याला कुठेतरी ओहोटी लागत जाते. मला टीका नाही करायची कुणावरती, मला सांगायचंय ते असं की याच्याकडे जोपर्यंत गांभीर्यानं आपण बघत नाही तोपर्यंत ही संशोधनाची असणारी जी वाट आहे ती वाट आपल्याला निश्चितपणानं आपलीशी करता येत नाही. दुसऱ्या एका संशोधकाची त्यांनी निर्माण करून दिलेली जी वाट आहे ती वाट सुद्धा मला महत्वाची वाटते. दुका संत असं त्यांचं नाव आहे. यांनी केलेलं जे काम आहे कोशाच्या संदर्भामध्ये केलेलं काम आहे आणि हे काम असं आहे की संशोधन प्रक्रियेलाच एकूण कवेत घेणारं ते काम आहे. त्यांनी 5 खंडांमध्ये शोध विज्ञान कोश तयार केलेला आहे. कोश वाङ्मय निर्माण करणं ही साधी गोष्ट नाहीये, अत्यंत परिश्रमपूर्वक ही कामं करावी लागतात आणि कोश वाङ्मय निर्माण करण्यासाठी अखंड ज्ञान साधना करावी लागते. हे काम एका पिढीमध्ये होत नाही, पिढ्यानपिढ्या हे काम चालू राहतं. म्हणजे डॉक्टर पठाण यांनी ज्या वेळेला फारसी मराठी अशा पद्धतीचा जो कोश तयार केला तो व्युत्पत्ती कोश आहे. तो व्युत्पत्ती कोश तयार केल्यामुळे अन्य भाषेशी सुद्धा आपला संपर्क येऊ शकतो हे त्यातून आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. कितीतरी कोशांची नावं आपल्याला सांगता येतात. म्हणजे भारतीय संस्कृती कोश असेल, ज्ञानकोश असेल, विश्वकोशाचं झालेलं काम असेल, समीक्षा संज्ञा कोश हे जे आहेत हे सुद्धा महत्वाचे असणारे आहेत. हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये येणारं काम आहे. दुका संतांनी ही वाट आपल्याला आपल्या पातळीवरती घालून दिली, म्हणजे मराठीच्या निमित्तानं. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जर समजा आपण गेलो तर चरित्रात्मक संशोधन सुद्धा अतिशय कसोशीनं करता येऊ शकतं. त्याची 2 उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. म्हणजे मर्ढेकरांच्या संदर्भामध्ये विजयाराजाध्यक्ष यांनी केलेलं जे काम आहे ते आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संदर्भामध्ये गोमा पवार यांनी केलेलं काम आहे ते यांच्या संशोधनामधनं आपल्याला लक्षामध्ये येतं. म्हणजे खरं सांगायचं तर गोमा पवार यांचा PhDचा विषय वेगळा होता. म्हणजे आपल्याला सगळ्यांना विनोद अतिशय आवडतो, टवाळा आवडे विनोद असं म्हणत आपण त्या विनोदावरती टीका सुद्धा करत असतो. पण विनोद, तत्व आणि मीमांसा अशा पद्धतीचा विषय PhD साठी म्हणून गोमा पवार यांनी निवडलेला होता आणि वाल कुलकर्णींकडे त्यांनी हे काम केलं. माझा सांगण्याचा उद्देश असा की हे काम संपल्यानंतर संशोधन थांबत नाही. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संदर्भातलं चरित्रात्मक पद्धतीने प्रचंड मोठं काम त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की त्याच्यासाठी अशा प्रकारची जी संशोधनपर कामं करावी लागतात
त्यासाठी म्हणून शेकडो पुस्तकं आपल्याला धांडाळावी लागतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या संदर्भांचे आधार घ्यावे लागतात आणि त्यातून मग ती संशोधनाची वाट तयार होते. आणखीन एक वेगळा प्रकार, एक वेगळी वाट आहे, ती म्हणजे सूचींची निर्मिती. संशोधनामध्ये साहित्याची सूची, ज्याला बिब्लिओग्राफी असं म्हटलं जातं, सूचीचं जे शास्त्र आहे हे शास्त्र सुरात चुनेकरांनी तयार केलं. म्हणजे सूचीचं शास्त्र बनवणं ही सोपी गोष्ट नाही. माझं भाग्य असं आहे की मी पठाण सरांच्याही सान्निध्यामध्ये आलो, मी गोमा पवारांच्या सरांच्याही सान्निध्यामध्ये आलो आणि चुनेकरांच्या सुद्धा सान्निध्यामध्ये आलो. म्हणजे हे लोक कोणी माझे गाईड नव्हे, पण यांच्या सान्निध्यात आल्यानंतर ही लोक काय कामं करतात हे मात्र निश्चितपणाने लक्षामध्ये आलं. वर्णनात्मक सूची देण्याचं जे काम आहे हे काम प्रारंभी डॉक्टर सुराज चुनेकर यांनी केलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना खरं म्हणतं तर दाते सूची माहिती आहे, पण दाते सूचींच्या नंतर सूचींची सूची तयार करण्याचं काम चुनेकरांसारखा माणूस करतो. त्यांच्या PhDच्या संशोधनाचा विषय माधव जुलियनने, पण त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही काम करतात, आपल्याकडे ज्या वेळेला व्हायवा होतात त्यावेळेला अगदी मी सुद्धा, आपण सगळेच जण असं म्हणत असतो, अरे PhD म्हणजे हा तुमच्या कामाचा शुभारंभ आहे, आता तुम्हाला काम करायचं, पण पुढे कोणी काम करतं का, हा प्रश्न आहे सध्याच्या कालखंडामध्ये. संशोधनाची वाट आपल्याला जर समजा पुढे न्यायची असेल तर आपलं PhDचं काम संपल्यानंतर आपल्याला पुन्हा नव्याने नवा विषय घेऊन संशोधनाच्या क्षेत्रामध्ये उतरावं लागतं. ही संशोधनाची वाट आपल्याला आपली करावी लागते. अनेकांनी नंतर सूचनांची कामं केलेली आहेत असं आपल्याला लक्षामध्ये. पण मला थोडं समीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा बोलायचंय. म्हणजे ती एक महत्वाची असणारी वाट आहे. समीक्षेच्या पातळीवरती देखील काही महत्वाची कामं झालेली आहेत. गंगाधर पाटील हे त्यामध्ये असणारं हे अत्यंत ठळक नाव. गमे सर सांगू शकतील, ते अनुष्टुपचे संपादक होते. अनुभवार्थ शास्त्र हा त्यांच्या लेखन संशोधनाचा पाया आहे. फार महत्वाचं असणारं काम खरं तर त्यांनी केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की समीक्षा प्रक्रियेचे सिद्धांतन त्यांनी केले. आपला समीक्षेचा अभ्यास कसा असतो की कोणकोणत्या समीक्षेच्या पद्धती आहेत, कोणकोणते समीक्षेचे दृष्टिकोन आहेत, समीक्षेचे कोणी कोणी या समीक्षेला उठाव दिलेला आहे याची काही उदाहरणं पाठ करायची, परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. पण एखादा समीक्षेचा दृष्टिकोन किंवा एखादी समीक्षेची असणारी जी पद्धत आहे तिचं सिद्धांतन करण्याचं काम हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मोडणार आहे. म्हणजे अनुष्टुप मध्ये आलेली रेखेची वाहणी नावाची त्यांची मालिका जर समजा आपण बघितली तर आपल्याला कथन मीमांसा लक्षामध्ये येऊ शकते. जे गंगाधर पाटलांचं सगळं काम बघा तुम्ही, रूपवाद असेल, संरचनावाद असेल, चिन्ह मीमांसा असेल, संज्ञा मीमांसा असेल किंवा अधिबंधात्मक समीक्षा असेल, या सगळ्या ज्ञानदृष्टीचा आणि समीक्षा दृष्टीचा त्यांनी अवलंब केला आणि समीक्षेच्या क्षेत्रामध्ये संशोधन केलं. विषयांची वानवा असते असं आपण म्हणतो. विषयांची वानवाने आपल्याला वाट जर समजा लक्षामध्ये आली, आपण समीक्षेच्या वाटा किलकिल्या ज्या करून ठेवलेल्या आपल्या अगोदरच्या पिढीने, त्यांना जर समजा आपण विचारामध्ये घेतलं, याच्याकडे जर समजा आपण गांभीर्याने बघितलं तर समीक्षेची वाट निश्चितपणाने आपण चोखाळू शकतो. मराठी साहित्यावरती समीक्षेच्या या दृष्टिकोनांनी नवा प्रकाश टाकण्याचं काम गंगाधर पाटलांसारख्यांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये. वसू पाटलांचं तेच आहे, तृष्णेचा अधिबंध ही जी काही एक नवीन संकल्पना आहे समीक्षेच्या संदर्भामध्ये, जे सिद्धांतन आहे ते मसू पाटील सरांनी केलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. कॉम्रेड शरद पाटलांचा सुद्धा मी या संदर्भामध्ये जरूर विचार करेन, कारण सामाजिक समतेचं असणारं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आपल्या लेखनामधनं मांडण्याचं काम, अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्य शास्त्र मांडण्याचं काम कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेले. चौकटीतली विचार परंपरा त्यांनी नाकारली. माझं असंही भाग्य होतं की कॉम्रेड शरद पाटलांच्या बरोबर साक्री तालुक्यामध्ये आंबेडकर फुले स्मृती शताब्दीच्या निमित्तानं जी व्याख्यानं दिली त्यावेळेला शरद पाटील सरांच्या बरोबर मी व्याख्यानं दिलेली आहेत. म्हणजे आजही मला त्याचा मला अनेक गोष्टी नव्या शिकायला मिळाल्या. मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय कशा पद्धतीने घालावं
याचा एक दृष्टिकोन, याचा एक वस्तुपाठ खरं म्हटलं तर शरद पाटील यांच्या संशोधनपर लेखनामध्ये आपल्याला दिसून येत. आश्चर्य वाटेल आपल्याला की ही सगळी मांडणी करण्यासाठी शरद पाटील यांना संस्कृत शिकावं लागलं. कोणी उपाध्ये नावाचे त्यांचे जे गुरु आहेत ज्यांच्याकडनं ते हे शिकले. आपण आजही दासशूद्रांची गुलामगिरी भाग 1 आणि भाग 2 उलगडून बघा. त्याच्यावर ज्यांच्याकडनं संस्कृत ते शिकलेले त्या उपाध्ये गुरुजींना त्यांनी ही पुस्तकं अर्पण केलेली आहेत. कृतज्ञतेचा भाव बघा कशा पद्धतीचा आहे. आणि प्रत्यक्ष हे सगळं शिकल्याच्या नंतर काय मांडलेलं आहे पुढे त्यांनी, तर अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, याला संशोधन असं म्हणतात. ही संशोधनाची असणारी वाट आहे. हे इतक्या बारकाईने जर समजा आपण या गोष्टी बघितल्या तर आपल्याला ते लक्षामध्ये येऊ शकेल. असाच प्रकार वाङ्मय इतिहासाच्या संदर्भातला म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचित असणार आहे. खरं म्हटलं तर डॉक्टर द.दी. पुंडे यांनी जर समजा केलेलं काम आहे वाङ्मय इतिहासाच्या संदर्भात अत्यंत बारकाईने त्यांनी काम केलेलं आहे. कवींचा असणारा जो कवितेमधनं व्यक्त होणारा काव्य विचार आहे याच्यामध्ये डॉक्टर रमेश वरखेडे यांनी केलेलं जे काम आहे ते अत्यंत मौलिक आहे. त्यांनी तर सूचींचं पद्धतीशास्त्र वगैरे त्यांची जी पुस्तक आहेत किंवा क्रिटिकल एन्क्वायरी नावाचं जे नियतकालिक त्यांनी चालवलं त्याच्यामधनं ज्या प्रकारची मांडणी त्यांनी केलेलं आहे ते अतिशय मूलभूत स्वरूपाचं असणारं काम डॉक्टर रमेश वरखेडे यांनी केलेलं आहे. किंवा शैली मीमांसेच्या संदर्भामध्ये रमेश धोंगडे आणि दिलीप धोंडगे यांनी केलेले जे काम आहे ते काम सुद्धा महत्वाचं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की ही बहुआयामी कामं आहे आणि यांच्यामुळेच खरं म्हणतं तर संशोधनाचा जो पैस आहे तो व्यापक झालेला आहे. संशोधन जे आहे ते विस्तृत झालेलं आहे. संशोधनाची वाट या संशोधकांनी आपल्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारून ठेवलेली, आपल्या समोर ठेवलेली आहे की तुम्ही बघा हे असं असं आहे, हे तुम्हाला करता येतं. म्हणजे मराठीमध्ये संशोधनाला विषय नाहीत अशी ओरड एका बाजूला, मराठीमध्ये प्रामाणिकपणानं काम होणार नाही असं म्हटलं जात असताना आपल्या समोर असणारे हे जे स्टॉल वर्ड्स आहेत हे स्टॉल वर्ड्स अतिशय महत्वाचे आहेत. इथं भर्तृहरी नावाच्या एका संस्कृत मीमांसकाच्या हा जो अनुवाद आहे हा अनुवाद फार महत्वाचा आहे. हा संशोधनाच्या वाटेच्या संदर्भामध्ये महत्वाचा आहे. त्याचा मराठी अनुवाद असा आहे की जेव्हा फार थोडे काही समजत होते तेव्हा मला मी सर्वज्ञ आहे असे वाटत होते. पद्धतीने जेव्हा मला फार थोडे काही समजत होते तेव्हा मला मी सर्वज्ञ आहे असे वाटत होते आणि जेव्हा थोडे तेव्हा मला थोडे थोडे समजू लागले तेव्हा माझे अज्ञान केवढे मोठे आहे हेच मला अधिक उमगू लागले. ज्या वेळेला आपल्या समोर असे स्टॉलवर्ड्स उभे असतात ज्या वेळेला आपल्या समोर अशा पद्धतीने काम करणारी माणसं उभी असतात त्यावेळेला त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्याला पुढे जावं लागतं. आणि त्यांच्या पावलावरती पाऊल पुढे ठेवून ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपण सुद्धा संशोधनाची वाट ही विस्तारित करीत असतो. गमे सर किती वेळ आहे आणखीन? गमे सर हॅलो हॅलो. हा सर तुम्ही घ्या ना, तुम्हाला अजून 20 मिनिटं आपल्याला वेळ आहे. सर हो सर 11:30 पर्यंत आटोपलं तरी चालणार आहे. अनम्यूट करावं लागेल सर. अनम्यूट का? सर तुमचा आवाज येत नाहीये. आता येतोय का सर आवाज? हो येतोय. हा येतोय सर. अच्छा ठीक आहे बोलतो सर मी. आता मी खरं म्हणलं तर माझ्या डोळ्यासमोर हे सगळं मांडत असताना एका बाजूला प्राध्यापक म्हणजे जे उद्या
जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, हे सगळे डोळ्यासमोर होते. विद्यार्थी तर होतेच, त्याच्याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही, पण प्रामुख्यानं प्राध्यापकांच्या निमित्तानं हे स्टॉलवर्ड जे आहेत ते स्टॉलवर्ड्स मी उभे केले. हे सगळे तपोनिधी आहेत. मी मांदियाळी असा या मध्ययुगीन परंपरेमध्ये असणारा शब्द वापरला, पण हे सगळे तपोनिधी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हे खऱ्या अर्थानं इंग्रजी मधला शब्द जाणीवपूर्वक वापरला. ते स्टॉलवर्ड्स आहेत आपले, म्हणजे ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असे मान वर करावी लागते. त्यांची उंची एवढी असते की त्यांच्याकडे असं वर वर बघावं लागतं आपल्याला, आणि मग त्याच वाटेने आपल्याला जायचं का नाही हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. थोडस मी विद्यार्थ्यांच्या बाजूने आता बोलतो, विद्यार्थ्यांसाठी म्हणून बोलतो. विद्यार्थी इथं असतील अशी अपेक्षा आहे माझी. एमफिल PhD करण्यासाठी म्हणून आपल्याला संशोधनाची असणारी जी दिशा आहे, ही दिशा आवश्यक असते. आणि संशोधन हे फक्त काही मराठीमध्ये इथं असं काही नाहीये. संशोधन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असतं, आणि हे जे वेगवेगळे क्षेत्र म्हणजे आता अगदी रूढ अर्थाने जरी समजा म्हणलं तर वाणिज्य क्षेत्र आहे, सायन्स आहे, म्हणजे विज्ञान आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा संशोधन येत असतं. आणि या सगळ्या वेगवेगळ्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जी कोणती मूलभूत तत्व असतात, ज्या कोणत्या प्रवृत्ती असतात, ज्या कोणत्या पद्धती असतात, त्या काही प्रमाणात का होईना पण समान असतात, कारण आपण संशोधनाच्या दिशेने जात असतो. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये असणाऱ्या या तत्वांचा आणि प्रवृत्तींचा विचार करून मगच आपण या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकू शकतो आणि एकमेकांना आपला फायदा होत असतो. म्हणजे बघा, फार पूर्वी आपल्याकडे अशी प्रश्नावली तयार करणं हा भाग मराठीवाले करत नसत. अलीकडच्या ते समाजशास्त्रीय संशोधनामध्ये येतं, पण अलीकडच्या कालखंडामध्ये काही प्रश्नावल्या तयार केल्या जातात आणि त्याच्या आधाराने सुद्धा काही निष्कर्ष मांडण्याचे प्रयत्न केले जातात. किंवा चित्रकलेच्या अनुषंगाने जरी समजा आपण विचार केला, म्हणजे फाईन आर्ट्स, तर चित्रांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या चित्राकृती आणि त्या चित्राकृतीमधून काही स्पष्ट साहित्याचे सुद्धा विद्यार्थी करत असतात. ही फार चांगली असणारी गोष्ट आहे. म्हणजे त्या संशोधन क्षेत्रामध्ये तिथे असणारा तो जो भाग आहे, त्या भागामध्ये असणाऱ्या वृत्ती, प्रवृत्ती, तत्व, पद्धती यांचा वापर आपण आपल्या शाखेमध्ये सुद्धा करू शकतो. तो खरं म्हणलं तर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये साधन सामग्रीचं असणारं संकलन, याच्यामध्ये आठवणी येतात, याच्यामध्ये चरित्र आत्मचरित्र येतात, याच्यामध्ये पत्र व्यवहार येतात, याच्यामध्ये वेगवेगळ्या सरांची इंटरनेटची अडचण दिसत आहे. डिस्कनेक्ट झालेले दिसत आहे सर. हो सर, डिस्कनेक्ट झाले. पुन्हा रिजॉईन करायला लावायला पाहिजे. वाङ्मय संशोधनाच्या संदर्भामध्ये जर समजा आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षामध्ये येऊ शकेल की प्राचीन वाङ्मयाचं असणारं संशोधन असेल, हस्तलिखित असतील, त्याच्यामधून त्या वाङ्मयाकडे बघण्याची आधुनिक दृष्टी असेल, त्याच्यानंतर विशिष्ट अशा प्रकारच्या कालखंडाचा अभ्यास असेल, वाङ्मय प्रकारांचा अभ्यास असेल आणि समीक्षेचा अभ्यास असेल. सरांनी जर व्हिडिओ बंद केला तर कदाचित इंटरनेटचा थोडा फरक पडेल. हॅलो सर. हॅलो.
कोणी सरांची फोनवर बोलणार का सर? आपल्यामध्ये म्हणजे आता इंटरनेटच्या अडचणीमुळे सर झाले. मी बोलू का सर? कॉल हो करू मॅडम, मी? बोला बोला. चालेल सर. अरे कृष्णा बागुल अनम्यूट करा स्वतःला. दुर्गाना महाविद्यालय कृष्णा बागुल, बाळ तुझं डिस्टर्बन्स ठीक आहे, येतोय ना? तुमचा माईक बंद करा. कृष्णा बागुलला रिमूव्ह करा ना याच्यातून. ओके सर. बागुल, अरे बाळ तुझं डिस्टर्बन्स येत आहे, तू म्यूट मोड मध्ये अटेंड कर ना. प्रियांका गावित, म्यूट कर बाळ तुझा फोन. ओके, थँक्यू. पुन्हा अनम्यूट झालंय ते. ओके ओके. सर लगेच जॉईन होत आहे. हो चालेल. सरांना मी व्हिडिओ ऑफ करण्याचं सांगितलं, म्हणजे नेटचा प्रॉब्लेम येणार नाही म्हटलं. राईट राईट. प्रियंका गावित, तुझा व्हिडिओ बंद केला तरी चालेल. म्हणजे तुला आवाज क्लिअर येईल पण बा. आणि व्हिडिओ पण. आनंदाची गोष्ट आहे, आज आपल्याकडे सुरगाणा महाविद्यालयातले बरेचसे विद्यार्थी जॉईंट आहेत आणि अतिशय आनंदाने व्याख्यानाचा आनंद घेत आहे. तोपर्यंत कोणी मराठीचे प्राध्यापक आपल्या आजच्या जे काही आपण वेबिनार घेतोय त्याच्या ह्या विषयाला धरून कोणी आपलं मत मांडलं तर बरं होईल. सर देवरे मॅडम जॉईन झालेले आहेत, तांत्रिक अडचण होती अगोदर. अच्छा, हो. आजच्या त्या प्रमुख अतिथी म्हणून पण आहे. अरे, थोडा वेळ त्यांना विनंती करू हो, का बोलण्याची? हो हो मॅडम प्लीज. सर सर्वांना नमस्कार. नमस्ते मॅडम. आज संशोधन, स्वरूप, पद्धती आणि अपेक्षा या 2 दिवसीय आभासी कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर BS जगदाळे सर, तसेच आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सतीश बडवे सर, आपल्या संस्थेच्या डीन मृणाल भारद्वाज मॅडम, तसेच BOS चे अध्यक्ष गमे सर आणि सर्व त्यांची टीम, आणि उपस्थित असलेले या वेबिनारचा आस्वाद घेत असलेले सर्व संशोधक बंधू आणि भगिनी. बडवे सरांचा आणि माझा तसा खूप जुना परिचय आहे आणि तेव्हापासून मी त्यांना ऐकत आलेले आहे. सर येईपर्यंत बोलायचंय म्हणून खूप शॉर्ट मध्ये मी बोलणार आहे आणि सर आल्याबरोबर मला तसं सांगा मग मी बंद होईल. तर बडवे सरांनी अनेक, ज्यावेळी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचे कार्यक्रम व्हायचे, जेव्हा गुणवत्ता प्रसार योजना वगैरे पण नव्हती आणि तरीही ज्या वेळेला कॉलेजेसमध्ये व्याख्यानं दिली जायची किंवा ज्या पद्धतीने चर्चासत्रांचं आयोजन केलं जायचं, त्यावेळी अनेक ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत. पण सरांनी आज जो संशोधनाच्या वाटा हा जो विषय घेतलेला आहे, हा अतिशय स्तुत्य असा विषय आहे. कारण जुन्या काळातील सर्व लोकांचं त्यांनी इथे जे सांगितलंय, या मंडळींना कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नव्हतं. यातले बरेचसे प्राध्यापकही नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने साहित्याचे भक्त होते, साहित्याचे ते वारकरी होते. आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेल्या सर्व साहित्यिक गुणांचा वापर करून किंवा त्यांची जी शैली असेल, त्यांचा जो आवडीचा विषय असेल, भलेही ते मराठीचे प्राध्यापक नव्हते, तरीही त्यांनी खूप चांगलं असं काम केलेलं आहे. त्या सगळ्याची मी पुनरावृत्ती करणार नाहीये. पण ज्या वेळेला त्यांनी विश्वकोशाचा विषय घेतला, त्यावेळी मला सांगावंसं वाटतं की आपल्याच महाराष्ट्रातले श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय शब्दकोश लिहिला. जवळजवळ त्याचे 23 भाग त्यांनी केलेले आहेत. आणि हे करत असताना त्यांना इतक्या अडचणी आल्या की प्रसंगी त्यांना आपल्या पत्नीचे दागिने सुद्धा विकावे लागले. तर या संशोधनाचा, या महाराष्ट्रीय शब्दकोशाचा, याने जणू काही पुढे विश्वकोशाचा पाया घातला आणि त्याच्यानंतर विश्वकोशामधले हे जे खंड तयार झालेले आहेत किंवा तो प्रचंड मोठं काम झालेलं आहे, हे त्यानंतर सुरू झालेलं दिसतंय.
जसं सरांनी सांगितलं की सूची वाङ्मयाचा अभ्यास असेल किंवा केतकर असतील, सर आम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहोत की सरांनी जी जी नावं सांगितली त्या सर्व महान अशा शास्त्रज्ञांच्या, मराठी भाषेचे जे शास्त्रज्ञच आहेत, संशोधक, त्यांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे. त्यात डॉक्टर आनंद यादव असतील, डॉक्टर कल्याण काळे असतील, डॉक्टर चुनेकर असतील किंवा सुधाकर भोसले असतील, कृष्णा किरवले असतील, या सर्व मंडळींनी जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या संशोधनातून, ते एक मैलाचा दगड आहे की ज्याच्यातून नवे विद्यार्थी सर्व ज्ञान घेत आहेत. त्यांनी ज्यांना अभ्यासलं होतं ती वरची पिढी म्हणजे सरांनी सांगितलेले प्रियोळकर, ढेरे किंवा केळकर, कोलते वगैरे ही सर्व मंडळी आहे. आणि म्हणून त्या वाटा चोखाळत बसण्यापेक्षा जर आपण संशोधनाचा बारकाईने अभ्यास केला तर विशेषतः ललित साहित्यावर संशोधन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. परंतु काही विद्यार्थी हे त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा काम करत असतात. मला अतिशय आनंद होतोय सांगण्यास की माझ्या एका विद्यार्थिनीने कार्यालयीन पत्रव्यवहार याच्यावर काम केलेलं आहे आणि ती कुठल्याही पद्धतीने शिक्षक किंवा प्राध्यापक वगैरे नाही, तर ती गट शिक्षण विकास अधिकारी आहे. आणि केवळ एक संशोधनाचा भाग म्हणून, संशोधनाची आवड म्हणून किंवा सरकारी पत्रांमध्ये जी परिपत्रक येतात त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी सातत्याने लक्षात आल्यामुळे त्यांनी तो विषय घेतला आणि त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून काम करण्यासाठी सर म्हणाले की खूप आहे, पण आपण त्या वाटा निवडायच्या असतात. आता झालं काय की आपण शीघ्र गती मार्ग, एक्सप्रेस हायवे निवडतो की मुदत दिलेली आहे, पैसा किंवा युजीसी मॅडम तुमचा आवाज येत आवाज नाही. म्यूट करून झालाय तो, अनम्यूट करून घ्या प्लीज. हा. आणि त्याच्यामुळे या संशोधनाच्या वाटा ठराव्या, ते एक्सप्रेस हायवे ठरू नयेत की शॉर्ट वेळेमध्ये किंवा 5 इन्क्रिमेंट्स मिळतील किंवा मग मला वैयक्तिक फायदा आहे याच्यासाठी जर कोणी संशोधन करू पाहत असेल तर ते पुढच्या येणाऱ्या पिढीवर, मराठीच्या अभ्यासकांवर फार मोठा अन्याय करत आहेत. म्हणून संशोधनाच्या वाटा वळणच आपल्याला शोधावी लागणार आहेत. केवळ साहित्यात नव्हे तर साहित्याच्या बाहेर सुद्धा सरांनी या ज्या काही विचार प्रणाली सांगितल्यात त्यात फुले असतील, आंबेडकर असतील किंवा अन्य अनेक, महात्मा गांधी असतील, यांनी जे काम करून ठेवलेले आहे, त्यांनी ज्या वाटा आपल्याला दिलेल्या आहेत किंवा त्यांनी जीवन जगण्याचे जे मार्ग दिलेले आहेत त्या मार्गांवरून चालत जाताना आज आजच्या पिढीला, आजच्या युगात, विज्ञान युगामध्ये काय गरजेचं आहे हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. पूर्वी तरी या लोकांचे जे आहे किंवा मराठी वाङ्मयाचा कालखंड ज्यावेळी ठरला गेला तेव्हा यादव काळ असेल, बहामनी काळ असेल, शिवकाल असेल, पेशवे काल असेल, स्वातंत्र्यपूर्व काल असेल, स्वातंत्र्योत्तर काळ असेल किंवा त्यानंतर साठोत्तरी असेल. पण आता गंमत बघा की 10-10 वर्षामध्ये सगळे पायंडे बदलतायत. येणाऱ्या भौतिक सुविधांमुळे जग अगदी मुठीत आलंय. आज आपण या कोरोनाच्या परिस्थितीत पाहतो आहोत की आपण आंतरराष्ट्रीय संमेलन अगदी सहज घेत आहोत. त्या व्यक्ती आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत कारण प्रत्येकाला आपापल्या घरात बसून व्याख्यानं द्यायची. पण किती जण हे सगळं अगदी म्हणजे मनापासून करतात हा सुद्धा एक पुन्हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पण तरी सुद्धा त्यांच्यापासून मिळणारं जे ज्ञान आहे ते निश्चितच आपल्याला काहीतरी वेगळी अशी संशोधनाची बैठक देऊन जाणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना विषयांचा इतका मोठा प्रचंड असा खरं प्रस्फोट आहे, तो शोधण्यासाठी एक वेगळीच अशी संशोधकाची दृष्टी आपल्याला असायला हवी. सरांनी जी मंडळी सांगितली होती प्रियोळकर वगैरे, सर जॉईन झाले वाटतं ना? सर जॉईन झाले का? सरांच्या या संशोधनाचा निश्चितच विद्यार्थ्यांनी, आम्ही प्राध्यापकांनी सुद्धा फायदा करून घ्यायचा आहे. बडवे सर, तुम्हाला ऐकून खूप आनंद झाला आणि खूप वर्षांनी आपण भेटलो त्यामुळे सुद्धा खूप आनंद झाला. आपलं पुढील मनोगत आपण चालू करावं. आपण नव्हता तेवढ्या वेळात मी माझ्या बोलण्याची एक हौस होती ती भागवून घेतलेली आहे. धन्यवाद. बोलूया पुन्हा. हो सर, हो सर, हो सर. बडबे सर, कृपया आपण कंटिन्यू केलं तर बरं राहील सर. सरांचं ऑडिओचं काहीतरी अडचण दिसतंय, फक्त व्हिडिओच दिसतोय सरांचा इथं.
तुमच्या ऑडिओचा प्रॉब्लेम आहे सर. सरांना पुन्हा फोन करणं अपेक्षित होत आहे. रिजॉईन करावं लागेल कारण सरांचा ऑडिओ हा आता पुन्हा येस सर. नाही दिसत. एकदा पुन्हा कॉल करून बघू का सर? हो मॅडम, त्यांचं काय होतंय ऑडिओ दिसत नाही, व्हिडिओच फक्त वर्किंग हो दिसतंय. आता सर दिसतायत. हा सर, आता अनम्यूट करा सर please. आवाज हा. सर आवाज आहे तुम्हाला? सर हा सर आवाज येतोय? बडवे सरांनी म्यूट केलेलं आहे. सर बडवे सर आंबेकर सर, त्यांच्याशी बोलावं लागेल पुन्हा फोनवर. त्यांचं अडचण काय होते त्यांचं. सर गुड मॉर्निंग सर. नमस्कार. नमस्कार सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर बहुतेक त्यांची तांत्रिक अडचण येते. हो, तांत्रिक अडचण हो. दिसते. आपल्याला पण मीटिंगला जॉईंट व्हायचंय, तर पुढच्या मीटिंगला शेडगे सर पुन्हा जॉईन होत आहे, तर सरांना रिजॉईन करून घ्या ना प्लीज, कारण त्या आता नवीन जॉईन करतायत, ते लॉग आउट झाले. नाही, रिजॉईन व्हायची गरज नाही मॅडम, तर कुठल्या याच्यातून जॉईन होऊ शकतात. मॅडम ते जॉईंट आहेत, पण त्यांचं काय होतं ऑडिओ नाही दिसत. ऑडिओ नाही येत मॅडम त्यांचा बहुतेक तांत्रिक प्रॉब्लेम आहे काहीतरी, असं वाटतंय. हो काहीतरी प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, आपण आज बऱ्यापैकी सरांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सर अध्यक्ष मनोगत कडे वळायचं का? अजून थोडे कोणाचे फीडबॅक घेणं अपेक्षित आहे. बऱ्याचशा ठिकाणचे लोक जॉईंट आहेत आपल्यामध्ये, काही विद्यार्थी पण आहेत, काही घोडेगाव कॉलेजचे कोणी विद्यार्थी आणि शिक्षक पण जॉईंट दिसतंय मला. फीडबॅक एक दोन लोकांचे तोपर्यंत सर जॉईन झाले तर ठीक, नाही तर मग आपण समारोपाकडे जाऊया. वाल्लेकर सर. वाल्लेकर सर, आवाज येतोय? हॅलो सर. हॅलो. हा सर, येतोय आवाज, बोला. हॅलो, बोला. हो येतोय. हा बोला सर. काय मनोगत व्यक्त करू का? मनोगत, हो सर, मनोगत व्यक्त कर. बरोबर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयाने संशोधनाच्या संदर्भात जो वेबिनार या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या वेबिनारचा आपल्या या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न 3 जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये एमएचं अध्यापन करणारे जे विद्यार्थी आहे, एमएचं अध्ययन करणारे जे विद्यार्थी आहे आणि संशोधनाचं अध्यापन करणारे जे शिक्षक आणि प्राध्यापक आहे, या सर्वांनाच नक्की या व्याख्यानमालेचा अतिशय उपयुक्त असा फायदा होणार आहे. या वेबिनारची कल्पना मला काल समजल्यानंतर मी माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना या वेबिनारची कल्पना दिली, परंतु आमच्या महाविद्यालयातले विद्यार्थी दुर्गम भागातले असल्यामुळं कदाचित त्यांना ती कल्पना आली नसेल. ते आज
रुजू होऊ शकले नाही, तरीही डॉक्टर सतीश बडवे सरांनी या ठिकाणी संशोधनाच्या विविध वाटा, संशोधनाची विविध क्षेत्रे, संशोधनाची विविध अंगे या संदर्भात जी अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्या माहितीचा विद्यार्थी आणि शिक्षकांना नक्कीच फायदा होईल. आणि या वेबिनार मध्ये सहभागी होत असताना मला या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे की मी या संस्थेचा एक माजी विद्यार्थी आहे. कला वाणिज्य महाविद्यालय येवला या ठिकाणी माझे 1990 मध्ये BA मराठी हे शिक्षण मी येवला महाविद्यालयामध्ये घेतलेलं आहे. प्राध्यापक गोतू पाटील सरांचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळं या संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये माझा मोठ्या हिरिरीने, मोठ्या आनंदाने प्रत्येक सेमिनार मध्ये, वेबिनार मध्ये किंवा या संस्थेच्या सर असू द्या, सरांचा आवाज येत नाही. आता आपण आवाज येत नाही. आवाज भारद्वाज मॅडम आपलं डीन जे आहे त्या विभागाचे त्यांचे आपलं ते मत मांडतील, कारण पॅरलल पण आपण अन्य मीटिंग्स पण आहेत. हॅलो सर, तांत्रिक अडचण येते, आवाज येत नाही बरोबर तुमचा. हॅलो हॅलो येतोय आवाज? सर क्लिअर येतोय येत का? नाही. नाही, क्लिअर नाही येते, कट होतोय. आता जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे घरामध्ये. चालेल सर, धन्यवाद सर. हॅलो ओके. हॅलो धन्यवाद. भारद्वाज हॅलो. मॅडम आहेत ना? हॅलो सर मॅडम दिसत नाहीयेत. सुरू आहे मॅडम? हॅलो हा मी बोला मी डॉक्टर प्रभाकर घोडके बोलतोय, HV देसाई महाविद्यालय पुण्यातून. बोला हो सर. सर, बोला बोला. वेलकम सर, स्वागत. आपण जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेत येणाऱ्या आणि विद्यापीठाबाहेर येणाऱ्या अनेक प्राध्यापकांना, मार्गदर्शकांना आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर सतीश बडवे सरांच्या रूपाने अतिशय चालता बोलता एक संशोधन कोश जो आज आमच्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यानिमित्ताने मी तरी थोडंसं धाडसाचं विधान करेन की विद्यार्थ्यांपेक्षा PhD ला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांसाठी हा वेबिनार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. की अगदी सतीश बडवे सरांसारख्या उच्च विद्याविभूषित आणि संशोधनामध्ये अतिशय मैलाचा दगड ठरणाऱ्या व्यक्तीकडनं अगदी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे संशोधनाच्या वाटा कशा असल्या पाहिजेत, कशा आहेत, याच्याबद्दल जे आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याच्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या, महाविद्यालयाच्या आणि आयोजकांच्या ऋणात राहणं अधिक पसंत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व पार्टिसिपंटला एक सूचना द्यावीशी वाटते. आजच्या प्रमाणेच उद्या पण आपण डॉक्टर शिरीष लांडगे पाटलांचं विद्यापीठीय संशोधन स्वरूप आणि अपेक्षा या विषयावरती व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने ठेवलेलं आहे. ई सर्टिफिकेट हे दोघं व्याख्यानं झाल्यानंतर आम्ही देणार आहोत. ई सर्टिफिकेटसाठी जी लिंक असेल, फीडबॅकची लिंक, ही लिंक उद्या चॅट बॉक्समध्ये दिली जाईल. म्हणजे आपणा सर्वांना ते सोयीचं पण होईल आणि ई सर्टिफिकेट लगेचच आपणा सर्वांना मिळेल. सर्वांना मी थोडंसं अगोदरच विनंती केली, माफी असावी, पण आपण सर्वांनी उद्या आपल्या ह्या वेबिनारला जॉईंट व्हावं यासाठी परत आपणालाही विनंती करतो. आणि समारोपाक येऊया. पुढे एक मीटिंग आहे अर्जंट, त्याच्यामुळे आणि 1.5 तास झालाच आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या शैक्षणिक विभागाचे विश्वस्त माननीय डॉक्टर आमचे प्रेरणास्थान माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं.
आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने आणि कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या संयुक्त प्रयत्नातून जे काही आज संशोधन स्वरूप पद्धती आणि अपेक्षा याच्यावर जे काही वेबिनार आयोजित झाले, आनंद आहे की या संस्थेचे आदरणीय समन्वयक माननीय डॉक्टर अपूर्व हिरेंनी जे काही संस्थेमध्ये अकॅडमिक एक्सलन्सच्या भूमिकेतून ही जी काही प्रणाली सुरू केली, संस्था अंतर्गत अभ्यास मंडळ, संस्था अंतर्गत अकॅडमिक काउन्सिल, डीन्स आणि त्याच्यानुसार जे काही आपण हा उपक्रम सुरू केला, विद्यापीठ स्तराचं फंक्शनिंग आणि मराठी विभागाने त्याच्यात सुरू केलेल्या ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगाने जे काही उपक्रम दिसत आहे त्याचा जो हेतू होता तो साध्य होताना दिसत आहे. खरं तर आज मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की अतिशय दुर्गम भागातून आज आपल्यामध्ये विद्यार्थी चांगल्या व्यक्तिमत्वाला ऐकत आहे. असे नामवंत व्यक्तिमत्व जर विद्यार्थ्यांसमोर आपण सुरू आणलेत आणि त्यानुसार आपण आपापल्या विषयाचं संशोधन, आपल्या विषयाचे नामवंत साहित्यिक यांना ऐकण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त उपक्रम आयोजित करावेत असं मी सदिच्छा अपेक्षा व्यक्त करेन. आणि अशी एक माझी भावना आहे की निश्चितच चांगले विद्यार्थी यातून निर्माण होतील. निश्चितच मी आपला जास्त वेळ घेत नाही. संशोधनाचा विषय अतिशय भव्य स्वरूप असलेला विषय आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर माननीय सतीश बडवे सरांनी अतिशय नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या दिशा आपल्याला कळतील या पद्धतीचं आपलं आजचं व्याख्यान संपन्न झालेलं आहे. मित्र, विषय भरपूर आहे. त्या विषयाकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आपल्या टीचर असेल, विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्यांना, त्या शिक्षकाला त्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवण्याचं काम ह्या वेबिनार्स किंवा या व्याख्यानमालातून होत असतो. निश्चितच आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या सगळ्याच महाविद्यालयातील जे काही पदव्युत्तरचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये एक संशोधन वृत्ती निर्माण व्हावी आणि निश्चितच त्यांच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एक चांगल्या नियतकालिक, चांगल्या जर्नल्स मध्ये त्यांचा एक पेपर पब्लिश व्हावा. स्टुडंट पब्लिकेशन हा सुद्धा याच्यातला ऑब्जेक्टिव्ह आमचा आहे. स्टाफ पब्लिकेशन होत आहे पण चांगले दर्जात्मक लेखन, कारण महात्मा गांधी विद्या मंदिर ही आदिवासी असेल, दुर्गम भाग असेल, तिकडे सुरगाण्यापासून तर हर्सोल असेल, इकडे आमच्या येवल्यापासून तर तिकडे नागपूर पर्यंत खेडा परिस्थिती असेल किंवा काही सिटी कॉलेजच्या मुस्लिम बहुतोल जे काही भाग आहेत त्याच्यात आपले महाविद्यालय आपण वेगळ्या स्तरावर चालवतो. त्यामुळे आपल्याकडे असणारा विद्यार्थी हे वेगळ्या परिसरातला आहे आणि ह्या परिसरातलं जे काही नियमित त्या विषयातलं जे संशोधन आहे ते या निमित्ताने पुढे येईल आणि निश्चितच आपला येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. मी आपला जास्त वेळ न घेता इथंच थांबतो आणि सगळ्या आयोजकांना धन्यवाद देतो. हॅलो, हा पावडे सर. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिला तांबासाठी आज मानतो आपले आभार. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मराठी अभ्यास मंडळ आयोजित संशोधन स्वरूप आणि पद्धती व अपेक्षा या विषयावर 2 दिवसीय वेबिनार साठी ज्यांनी आम्हाला बळ दिले, आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक आदरणीय डॉक्टर अपूर्व हिरे यांचे प्रथमतः आम्ही ऋण व्यक्त करतो. खरं तर आजच्या या वेबिनारचे वक्ते अतिशय सुंदर असं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर सतीश बडवे सर खरं तर अतिशय असा अवघड असा विषय पण सोप्या, साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी विवेचन केलं. साहित्याचे संशोधन हे सुद्धा मानवी जीवनाला आवश्यक आहे अशा अनेक उदाहरणातून त्यांनी आपल्याला पटवून दिलं. त्यामुळे मी सरांची सुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे शैक्षणिक विभागाचे विश्वस्त माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर हे नेहमीच आम्हाला प्रतिसाद देत असता, आमच्या पाठीवरती हात ठेवत असता. सरांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे मानवी विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर मुनल भारद्वाज यांचे मी ऋण व्यक्त करतो. आजच्या वेबिनारच्या प्रमुख अतिथी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या संचालिका प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅम यांचेही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. वेबिनारचे संयोजन ज्यांनी केलं ते महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे
मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. याचप्रमाणे या वेबिनारची धुरा ज्यांनी अतिशय समर्थपणे आपल्या खांद्यावरती घेतली असे मनमाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य, मनमाड मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉक्टर प्रमोद आंबेकर सर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या प्रमुख वक्त्यांचे ज्यांनी परिचय करून दिला त्या डॉक्टर विद्या सुर्वे मॅम यांचाही मी आभार व्यक्त करतो. तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य प्राचार्य डॉक्टर मोतीराम देशमुख सर, डॉक्टर प्रकाश शेवाळे सर, डॉक्टर धनगर सर व तसेच आजच्या वेबिनार साठी उपस्थित सर्व ज्ञात अज्ञात सर्व व्यक्तींचे मी आभार व्यक्त करतो. आणि खरं तर शेवट जे सर्व श्रोते आज शेवटपर्यंत खरं तर अतिशय 100च्या संख्येने सर्व उपस्थित होते त्या सर्व श्रोत्यांचे, मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, मराठी संशोधक, अभ्यासक व मराठी भाषेवर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या संमतीने आजच्या या 2 दिवसीय वेबिनारचे सत्र या ठिकाणी संपन्न झाले असं मी घोषित करतो. धन्यवाद सर.